नमस्कार दोस्तों. नुकताच जॉली LLB 3 हा सिनेमा रिलीज झालाय. बऱ्यापैकी चालतोय. या सिनेमाच्या सिरीजचे पहिले दोन्ही भाग चांगले बनवलेले होते. पहिल्या दोन्ही भागात लीड कॅरेक्टर होते अरशद वारसी आणि अक्षय कुमार. तरीही लोकांचं लक्ष राहिलं ते फक्त सुंदरलाल त्रिपाठीवर. ही भूमिका केली होती सौरभ शुक्ला या गुणी कलाकारानं. लोकांना हिरो काय करतोय यापेक्षा सौरभ शुक्लाचं कॅरेक्टर आता काय निर्णय घेणार आहे त्या कथेमध्ये याची उत्सुकता जास्त लागून राहिली होती सिनेमा पाहताना. सौरभ शुक्लाचं कॅरेक्टर न्यायाधीशाचं असतं. याच सिनेमात एक डायलॉग आहे सौरभ शुक्लाच्या वाट्याला. त्यात तो म्हणतो, जब भी किसी के साथ इस देश में झगड़ा होता है ना तो लोग क्या कहते हैं मालूम है? आई विल सी यू इन कोर्ट. लोगों को पता होता है यहाँ पर हमारी बात सुनी जाएगी, जज हमारी बात सुनेगा और न्याय करेगा. किती साधी सोपी गोष्ट आहे की नाही. जज हमारी बात सुनेगा और न्याय करेगा. आपणही जेव्हा केव्हा एखाद्यावर खूप वैतागतो, एखाद्याच्या गुंडगिरीला वैतागतो, तेव्हा आपण त्याला पोलिसांची भीती नाही दाखवत, तर आपण त्याला कोर्टाची आठवण करून देतो. बरोबर आहे की नाही? तुम्हीच मला सांगा. ये तुला कोर्टात पाहतो, तुला कोर्टातच खेचतो. यामागे विश्वास असतो या वाक्यांमागे बरं का. कोर्ट माझं म्हणणं ऐकेलच. पण 6 ऑक्टोबर 2025 रोजी दिल्लीला सुप्रीम कोर्टात जे घडलं ते खरंच भयानक होतं. बाबरीच्या विध्वंसनाच्या वेळी बाबरी मशिदीच्या घुमटावर कारसेवक चढून येणाऱ्या काळातल्या फॅसिझमची नांदी गाजवत होते. तेच चित्र काल सुप्रीम कोर्टाच्या इमारतीच्या घुमटावर अप्रत्यक्षपणे दिसत होतं. सुप्रीम कोर्टाची ही इमारत आर्ट डेको शैलीत बांधल्या गेलेल्या इमारतींपैकी सर्वोत्कृष्ट इमारती शैलींचा नमुना आहे. त्या इमारतीचा घुमट आधुनिकतेची साक्ष देतो. काल सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश जस्टिस भूषण गवई यांच्यावर फेकला गेलेला बूट आणि त्यानंतर सनातन धर्म विजयाचे लावले गेलेले नारे आणि भरीसभर म्हणून कोर्टाने राकेश किशोर तिवारी नामक जातीयवादी गुन्हेगारावर कोणताही गुन्हा लावण्यास नकार देऊन त्याचा बूट त्याला सन्मानानं परत केलाय. न्यायमूर्तींवर उगारलेला तो बूट खरं तर सुप्रीम कोर्टाच्या त्या आधुनिकतेची आणि न्यायप्रियतेची साक्ष देणाऱ्या घुमटावर केलेला हल्ला होता. तो हल्ला या देशाच्या संविधानावर, या देशाच्या लोकशाहीवर केलेला हल्ला होता आणि तो बूट म्हणजे या देशाला ब्राह्मणवादानं किती पोखरून टाकलंय याचं जिवंत आणि तितकंच विषारी प्रतीक आहे. या स्थितीपर्यंत आपण असेच आलेलो नाही. हळूहळू आपण इथवर आलेलो आहे, आणलो गेलेलो आहे आणि आता इथून मागे जायचा मार्ग नाही. भारताचा एक नागरिक म्हणून या घटनेचा मी जाहीर निषेध व्यक्त करतो. या सगळ्या गदारोळात सगळ्यात मोठी हरामखोरी काय झाली आहे माहिती आहे का? बूट फेकणाऱ्या वकिलाचं नाव सांगायला माध्यम सहजासहजी तयार नाहीयेत. राकेश किशोर नावाचा हा हरामखोर वकील म्हणतोय की दैवी शक्तीनं त्याला आदेश दिलाय बूट फेकायचा. खरंच आहे, मला या दैवी शक्तीची प्रचिती आलेली, आपण सगळ्यांना आलेली, अख्ख्या देशाला आलेली आहे. काही दिवसांपूर्वीच याच दैवी शक्तीनेच राम मंदिराचा निकाल लावण्याचा आदेश माजी सरन्यायाधीश चंद्रचूड यांना दिला होता. हे खुद्द त्यांनीच जाहीरपणे कॅमेऱ्यावर कबूल केलेलं, अख्ख्या देशासमोर कबूल केलेलं आहे. मी कधी जाहीरपणे बोललेलो नाही, पण आज पहिल्यांदा बोलतोय. हे ब्राह्मण्यग्रस्त जातीयवादी लोक गुन्हे सगळे स्वतः करतात, पण सगळे स्वतःचे गुन्हे मात्र देवाच्या नावाने खपवतात. ही लोक स्वतः भिका मागतात, लोकांच्या घरावर बुलडोझर चालवतात, चोऱ्या बलात्कार सगळं करतात, दंगली घडून आणतात, भर रस्त्यात निष्पापांचं मॉब लिंचिंग घडून आणतात आणि मग सगळे आरोप दैवी शक्तीच्या आदेशावर ढकलून मोकळे होतात. म्हणून आज त्याच विषयावर चर्चा करून जाणून घेऊयात की नेमकं काय इतकं बिनसलं या देशाचं की आता न्यायव्यवस्था देखील नकोशी झाली इथल्या जातीयवादी ब्राह्मण्यवादी सवर्णांना. आज या आपल्या आजच्या चर्चेमध्ये आपल्या सोबत असणार आहेत ॲडव्होकेट नितीश नवसागरे सर आणि नेहमीप्रमाणे इंडी जर्नल या स्वतंत्र पत्रकारितेतलं महत्त्वाचं न्यूज पोर्टल असलेल्या या न्यूज पोर्टलचे संपादक प्रथमेश पाटील आणि राजकीय अभ्यासक आणि समीक्षक आशिष शिंदे सर आपल्या सोबत आहेत. आपण जाणून घेऊयात या विषयाचा एकूण एक धागा आणि त्याची सुरुवात आपण करूयात प्रथमेश पाटील आणि ॲडव्होकेट नितीश नवसागरे सर यांच्याकडून. ॲडव्होकेट नितीश नवसागरे सर हे पुण्याला ILS कॉलेजमध्ये प्राध्यापक आहेत, त्यासोबत PhDचे गाईडही आहेत. त्यांचा वकिली व्यवसायातला, वकिली क्षेत्रातला अनुभव आज 2 दशकां इतका मोठा आहे. आपण त्यांच्याकडूनही या सगळ्या गोष्टी जाणून घेऊयात. पुढच्या चर्चेसाठी सगळी सूत्र प्रथमेशच्या हवाले. वैभव छाया टॉक्सच्या वतीनं तुम्हाला सगळ्यांना आवाहन करतो की ही चर्चा शेवटपर्यंत जरूर पहा. हा व्हिडिओ, ही चर्चा तुम्हाला आवडली तर वैभव छाया टॉक्स आणि इंडी जर्नल या दोन्ही चॅनलना, यूट्यूब चॅनलना लाईक करा, सबस्क्राईब करा आणि ही मुलाखत सर्वांसोबत शेअर करा. आम्ही स्वतंत्र पत्रकारिता करणारे पत्रकार आहोत, त्यामुळे आपल्या वतीनं जे काही सढळ हस्ते आर्थिक सहकार्य आम्हाला दोघांना करता येईल ते आम्हाला जरूर करा. त्याच्या लिंक्स, त्याच्या डिटेल्स इथे खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत. सुरुवात करूया चर्चेला. प्रथमेश, ओव्हर टू यू. थँक्यू वैभव. आणि मला वाटतं की आता
का अनप्रेसिडेंटेड, म्हणजे याआधी कधीही आपल्या देशाने पाहिली नाही अशी घटना या निमित्तानं आपल्या समोर आलेली आहे. आणि त्याच निमित्तानं आपल्या सोबत नितीश नवसागरे सर जोडले गेलेले आहेत. नितीश नवसागरे सर आपल्याला माहितच आहेत, विधिज्ञ आहेत. ते स्वतः प्राध्यापक आहेत विधी महाविद्यालयामध्ये आणि चळवळीशी जोडले गेलेले आहेत. मोठं नाव आहे चळवळीशी जोडलं गेलेलं. तर नवसागरे सर, तुमचं स्वागत चर्चेमध्ये. आणि सर, ज्या पद्धतीने ही घटना घडली, आपण वैभवने दिलेल्या माहितीमध्ये आपण ऐकलं की अशा प्रकारे सरन्यायाधीश पदावरती पोहोचलेल्या एका व्यक्तीवरती, त्या पदावरच्या म्हणजे त्या व्यक्तीची पार्श्वभूमी वेगळी असते आणि पदाचा सन्मान असतो वगैरे, आपल्याकडे बरंच सांगितलं जातं. तर त्या नॅरेटिव्हला ही घटना काय सांगते, त्या नॅरेटिव्ह बद्दल? प्रथमेश, आपण भारतीय राज्यघटनेचे 75 वर्ष साजरे करत आहोत. आणखीन एक मोठी गोष्ट सांगण्यात आली की 75व्या वर्षी आपल्याला एक दलित सरन्यायाधीश भेटलेला आहे आणि आदिवासी महिला ही आपली राष्ट्रपती आहे. आता हे सगळं होत असताना आणि ज्या प्रकारे जस्टिस गवईंना एक मोठ्या प्रमाणामध्ये रिसेप्शन भेटलंय समाजामध्ये, ह्याचा एक पोटशूळ जास्त आहे. हा सगळ्यामध्ये एक मुद्दा आपण बघितला पाहिजे की 23 जून का जुलै मध्ये 2025 ला जस्टिस गवईंनी सुप्रीम कोर्टच्या ज्या नॉन ज्युडिशियल पोस्ट आहेत त्याच्यामध्ये आरक्षण लागू केलंय. म्हणजे तुम्हाला हे लक्षात येईल की सुप्रीम कोर्टाच्या अपॉइंटमेंट्स मध्ये आतापर्यंत आरक्षण नव्हतं. त्यांनी ST/STचं आरक्षण आलं, OBC आरक्षण लावू इच्छितात. त्याबद्दलचा जो मेजर भाग आहे की ह्या दिल्ली सर्कलमध्ये जे बाकीचे लोक आहेत ते जरा संतापलेले आहेत. कारण आता नेहमी दिलं जातं की ते त्यांचा तो रिमार्क आहे तो त्याच्यामध्ये केलेला आहे आणि ह्या त्या तिवारी नावाच्या व्यक्तीने म्हणून तो रागवलेला आहे. परंतु बऱ्याचशा गोष्टी जराशा आपल्याला फार अचंबित करणाऱ्या आहेत. पहिली गोष्ट की सुप्रीम कोर्टामध्ये कोणीही असं उठसूट जाऊ शकत नाही. तुमचं मॅटर असल्याशिवाय तुम्हाला कोर्टामध्ये जाता येत नाही. हा व्यक्ती तिथे गेला, इतक्या जवळ गेला. जे सरन्यायाधीश असतात त्यांना झेड सिक्युरिटी असते आणि त्यांच्या जवळ तुम्ही तसंही जाऊ शकत नाही, तितक्या जवळ गेला. आणखीन त्याच्यानंतरचा जो भाग आहे की पुढे हा गेल्यानंतर तो करतो काय की नॉन मेटॅलिक गोष्टी जी असते तो चप्पल काढतो, बूट काढतो आणि तो महान्यायाधीशाने फेकायला जातो. हे फेकल्यानंतर त्यांना सिक्युरिटीने पकडलं, त्याला घेऊन गेले. त्याच्यावरती त्यांनी सनातन का अपमान नाही सहेगा हिंदुस्तान नारा दिला, त्याला घेतलं. मग सरन्यायाधीश असं म्हणाले की ठीक आहे, तुम्ही मी डिस्टर्ब झालो नाही, तुम्ही डिस्टर्ब होऊ नका आणि कामकाज चालू ठेवू. त्यांनी पुन्हा ह्याच्यावरती कारवाई नका करून सांगितलं. म्हणजे दिल्ली पोलीस आली होती पण कारवाई काही झाली नाही. ह्याच्यामध्ये जर का घटना घडलेली अशी आहे की बार काउन्सिलने त्याला सुमोटो आता त्याचं अपिअरन्स सस्पेंड केलेलं आहे. कारण मनन मिश्राचं पत्र हे सोशल मीडियावरती सगळीकडे फिरत आहे. हा जो घटना जी घडलेली आहे त्याला कंटेम्प्ट ऑफ कोर्ट असं म्हणतात आणि त्याला क्रिमिनल कंटेम्प्ट 6 महिने शिक्षा होऊ शकते. परंतु जस्टिस गवईंनी स्वतः त्याची दखल नका घेऊन कुठे करू नका असं म्हटलेलं आहे. रजिस्ट्रार त्याची दखल घेऊ शकतो, एखादा सुप्रीम कोर्ट न्यायाधीश घेऊ शकतो, पण ते केलं नाही. बहुतेक त्याचं कारण असं असेल की त्याच्यामधून प्रेसमधून खूप चर्चा होईल आणि ते गोष्टी मग चर्चेमध्ये गेल्या तर वादविवाद जास्त होईल असातला भाग आहे. परंतु मला जस्टिस गवईंबद्दल जे चाललंय ना, तर तुम्हाला लक्षात असेल की मागे नांदेडच्या हॉस्पिटलमध्ये एक आदिवासी डीन होते आणि हेमंत पाटील नावाच्या खासदाराने त्यांना संडास साफ करायला लावलं. म्हणजे हा जो भाग असतो ना की तुम्हाला पोटशूल कुठे होतो की एखादा दलित किंवा आदिवासी व्यक्ती एखाद्या अधिकारात जागेवरती बसला तर त्याला आपण त्याची जागा दाखवली पाहिजे. मग मला हेमंत पाटलांनी जे केलं त्याच्याबद्दल खूप काही प्रतिक्रिया महाराष्ट्रामध्ये इकडे उठायला पाहिजे, उठल्या नाही दलित चळवळी सोडल्या तर. आणि आता हा जो व्यक्ती करतो जे आता वैभव मागे बोलत होता की तुम्ही बूट फेकून मारता, म्हणजे निषेधाचे अनेक प्रकार असतात, काळा झेंडा, काळी रिबिन, तुम्ही बूट फेकून मारता, तर तुम्हाला तो भाग असतो की तुम्ही त्याची मनुवादी वृत्ती आहे ती येते आणि त्याच्यामुळे तो बोलून दाखवले की हे सनातन का अपमान आहे. म्हणजे विष्णू बद्दल एखादं त्यांनी आणि त्यांचं साधं मत आहे की आर्किओलॉजिकल सर्वेचा मुद्दा आहे, तो इथे कशाला आणता तुम्ही आणि पब्लिसिटी ओरिएंटेड आहे, पण तो सनातन करणं. मग एक लक्षात येतं की तुम्ही धर्माच्या आड येऊन तुमची जाती व्यवस्था म्हणजे हा ब्राह्मणी धर्म कशा प्रकारे तुम्ही दाखवता आणि तुम्हाला ते कसा पोटशूल आहे ह्याच्यामधून आपल्याला दिसतं. खरं म्हणजे ह्याच्यावरती अॅट्रॉसिटीची केस होऊ शकते जर का स्पष्टपणे कोणी मला असं केलं तर ती केस तशी होणार आहे. हा कॉग्निझेबल ऑफेन्स आहे, त्याला सरन्यायाधीशांनी खरं म्हणजे सांगण्याची गरज नाही, स्वतः दखल पोलीस घेऊ शकतात आणि तो गुन्हा दाखल करू शकतात. ह्याच्यामध्ये तुम्हाला करावं काही करण्यासाठी मोठं नाही. कंटेम्प्टची केस होऊ शकते, इट इज क्रिमिनल कंटेम्प्ट आहे, याला 6 महिने आतमध्ये टाकता येतं. परंतु आता मिनिमम मध्ये काय आलंय की याचा प्रोफेशनल लायसन्स रद्द केलंय. तर लायसन्स मी त्याचं बघितलंय, त्याचं रजिस्ट्रेशन केव्हा 2009 आहे, म्हणजे हा नोकरी बिक्री करून नंतर रजिस्टर झालेला माणूस आहे. हा का खूप व्यक्ती दिसत नाही आणि याचा लायसन्स रद्द होता म्हणजे हा का खूप मोठा काही सिनियर लॉयर असलेला भाग नाही. तर ह्या सगळे घेऊन थांबलेले आहेत. मुळातच गवई
हे सरन्यायाधीश होतात, हे सलतंय आणि कोणाला सलतंय हे त्या तिवारी नावाच्या व्यक्तीमधून आपल्याला दिसून येतं. बरोबर सर, तुम्ही अनेक महत्वाचे मुद्दे पॉइंट आउट केलेले आहेत, आपण त्याच्याकडे येऊच या. फक्त मला त्याच्या आधी एक थोडंसं एक ग्राउंडवर्क जे आहे याच्यासाठीचं, या चर्चेचं, ते थोडंसं मला दर्शकांसाठी आपल्या लावायला आवडेल. तुम्ही विधिज्ञ आहात, आपण ज्या या पोझिशन्स आहेत, ही जी पदं आहेत, म्हणजे सरन्यायाधीश असतील, न्यायाधीश असतील, वकील असतील, आपली जी ज्युडिशियल सिस्टम आहे, तिचं जे वर्किंग प्रिन्सिपल आहे, तिचं जे अध्यारूत तत्व आहे, त्याच्यामध्ये ज्या प्रकारचं सेपरेशन असायला हवं, म्हणजे वैयक्तिक आयडियोलॉजी, वैयक्तिक धार्मिक आपल्या ज्या बिलीफ्स आहेत ते, आणि आपलं जे प्रोफेशनल एथिक्स आहे ते, याच्यामध्ये जो फरक असायला हवा, त्याच्याबद्दल भारतीय कोर्ट्सचा उद्देश, ऑब्जेक्ट, म्हणजे स्टेटेड प्रिन्सिपल काय आहे आणि प्रॅक्टिसमध्ये अनुभवात येणारी गोष्ट काय आहे, यातलं थोडंसं आम्हाला इतिहास समजून सांगा त्याचा. नाही, मुळातच अपेक्षा अशी आहे की फक्त न्यायाधीश नाही तर संविधानिक पद किंवा सरकारी पद, स्टॅट्युटरी पोझिशन्स असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने आपला धर्म जो तो घरामध्ये ठेवून सार्वजनिक जीवनात आला पाहिजे. हा सेक्युलरिझमचा प्रिन्सिपल आहे. आणखीन आपण सरन्यायाधीशांबाकी तिथं संविधानाने शपथ घेतात आणि संविधानाचं मूल्यच एक सेक्युलरिझम आहे की आपण आपला धर्म वैयक्तिक आहे तो घेऊन जाणार नाही. पण तसं होताना दिसत नाही. म्हणजे पंतप्रधानच फक्त आपला धर्मदंड घेऊन पार्लमेंटमध्ये जातात अशातला भाग नाही, तर राष्ट्रपती तुम्हाला अनेक राष्ट्रपती तुम्हाला मंदिरामध्ये जाताना दिसतात. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते तुम्हाला मग कार्तिकी एकादशीची पौर्णिमा पूजा होताना दिसते आणि आमचे न्यायाधीशही पदावरती असतानाच सगळा प्रोटोकॉल घेऊन मंदिरांमध्ये फिरताना दिसतात. आता हा झाला तरी आपण वैयक्तिक म्हणूया भाग, परंतु पुढचा एक भाग अजून जो जास्त प्रॉब्लेमॅटिक आहे की यांच्या जजमेंटमध्ये यांचे बिलीफ दिसायला लागतात. आणि अनेकांच्या, म्हणजे आपण आताचा मुद्दा नाही, पण अनेकांच्या जजमेंटमध्ये त्यांचे बिलीफ दिसतात. म्हणजे आताचे माजी सरन्यायाधीश म्हणाले की मी देवाकडे विचारले की मी कसा निर्णय द्यावा, हा एक भाग आपण जरा अजून बाजूला सोडूया. परंतु मोर हा अश्रू पितो आणखीन त्याच्याने गर्भवती होतो, हे जे अंधश्रद्धा आणि त्याचे बिलीफ आहेत, गायी हे उपयुक्त प्राणी आहे हे न मानता गायी हे आपली गोमाता आहे आणि त्याच्याबद्दलचे आदेश निघणं, तुमचे स्वतःचे बिलीफ सिस्टीम तुम्ही त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात बोलताना दिसतात आणि ते तुमच्या रायटिंगमध्ये येतात. ते येणं अपेक्षित नाही. म्हणजे कोणताही निवडा आला तर तो कसा ठरवावा, तर तो संविधानाच्या सूत्रांवरती ठरवावा. म्हणजे समता, स्वातंत्र्य, न्याय, बंधुभाव हे जे तत्व आहेत त्याच्यावरती दिला पाहिजे निर्णय. परंतु आपण काय करतो की खूप वेळेस शास्त्रांचा उल्लेख करतो, आयातांचा उल्लेख करतो किंवा ह्यांचा उल्लेख करतो. यू आर नॉट अन थिओलॉजिकल कोर्ट. तुम्ही काय धर्म संसद नाही आहात. तुम्ही त्याची व्याख्या, त्यांचं इंटरप्रिटेशन करण्यासाठी ते नाही आहात. तुम्ही संविधानाचं इंटरप्रिटेशन करण्यासाठी आहात. तसं करताना दिसत नाही आणि होतो. मुळातच मला आश्चर्य वाटलं की नंतर गवई असं म्हणत होते की मी सेक्युलर आणि मी सगळ्या धर्माचा तेवढाच रिस्पेक्ट करतो आणि मी सगळ्यांचं हे करतो. म्हणजे हे अपेक्षित नाहीये. त्यांनी असं म्हणणं आहे की मी जे म्हटलेलं आहे ते तर्कालाच धरून आहे आणि तर्काला धरून असणं सेक्युलर असण्याचं एक लक्षण आहे. परंतु मी सगळ्या धर्माचा मी आदर करतो. शेवटी आता त्या पदाचे पण काही लिमिटेशन असतात त्या बोलण्यासाठी. परंतु त्यांनी सरळ म्हटले असते की ठीक आहे की मी जे बोललोय ते तर्काला धरून आहे की तुम्ही श्रद्धेच्या गोष्टी कोर्टामध्ये घेऊन नका येऊ, त्या आम्ही ठरवणार नाही. पण तसं होताना दिसत नाही. बरोबर. म्हणजे एका अर्थाने असं म्हणता येईल का सर की कोर्टांचं जास्तीत जास्त पॉलिटिसायझेशन होत चाललेलं आहे. जसं की आपण मुंबई उच्च न्यायालयाने गाझा संदर्भातला जो, पॅलेस्टाईन संदर्भातला जो एक आंदोलनात एक निवाडा दिला होता आणि त्याच्यामध्ये रिमार्क्स केले होते की तुम्ही देशप्रेमी व्हायला शिका, स्वतःच्या देशातले प्रश्न आधी घ्यायला शिका आणि कुठं ते हजारो किलोमीटर दूर असलेलं पॅलेस्टाईन त्याच्याबद्दल तुम्हाला काय काळजी. तर या प्रकारे बाहेरचं जे राजकारण आहे त्याचं प्रतिबिंब किंवा बाहेरचं जे आता अदानींच्या प्रकरणात अनेक व्यावसायिक जे कॉर्पोरेट बिझनेस आहेत त्यांच्या सुद्धा निवाडे देत असताना कायद्याचं इंटरप्रिटेशन न करता याचा भारताच्या अर्थव्यवस्थेला काय परिणाम होईल, सरकारच्या योजनांवर काय परिणाम होईल, अशा प्रकारची जी वक्तव्य आहेत ती कोर्टरूम्स मध्ये आणि निवाड्यांमध्ये येतात. तर याचा आपण असा अर्थ घ्यायचा की कोर्ट पॉलिटिसाइज होतंय जास्तीत जास्त. पूर्वीपासून म्हणजे फार क्वचित तर फार कमी जजेस होते की जे न्यायाच्या सूत्राप्रमाणे निवाडे करायचे, त्यांचे वैयक्तिक मतं आणि त्यांच्या विचारधारा हे तिथे यायचे. म्हणजे तुम्हाला लक्षात आलं असेल की सर्वांनी राष्ट्रगीताला उभं राहिलं पाहिजे हे एका न्यायाधीशाने निवाड्यामार्फत टाकलेलं आहे. ते कारण की त्याला असं वाटत होतं की त्याच्या प्रकारेच आपण आता देशभक्ती लोकांमध्ये इम्बाब करू. मग इथे लोकांचं जे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे बाकीचं तर ह्याची काय गरज आहे तुम्हाला असं बोलण्याची. मग तो गाझाबद्दलचा असेल किंवा मग तुम्हाला माहिती असेल की मॅक्झिम गोर्की हे पुस्तक सापडलं होतं तर ते तुम्ही मॅक्झिम गोर्कीचं मदर पुस्तक सापडलं होतं तर ते तुम्ही वाचता कशाला. म्हणजे असं अज्ञानही तुम्हाला त्यांच्या वक्तव्यातून दिसतं. म्हणून हा जो भाग आहे की हे शेवटी येतात कुठून, ह्या समाजामधूनच येतात.
आणि ह्यांचं बरोबर. कुठेही सोशल ओरिएंटेशन, पॉलिटिकल ओरिएंटेशन हे झालेलं नसतं. हे कायद्यामध्ये तज्ज्ञ असतात, कायद्याचा अर्थ लावणारे असतात, परंतु आफ्टर ऑल लॉ इज ऑल्सो, म्हणजे संविधान हे पॉलिटिकल डॉक्युमेंट आहे, त्याचा तुम्ही तसंच अर्थ लावायला पाहिजे, ते होत नसत नाही. तो थोडासा विचारार्थन होतं म्हणून सांगतो. आपण असं बघितलं ना की सुरुवातीचे पहिले 25 वर्ष स्वातंत्र्याचे एकीकडे असं होतं की पार्लमेंट असं करायचं की आम्हाला जमीन सुधार आणायचं, आणि कोर्ट असं म्हणायचं की नाही, आम्ही व्यक्ती स्वातंत्र्याला महत्व देऊ. त्याच्यानंतर असं झालंय की नंतर इंदिरा गांधींनी स्वतःच्या विचारधारेचे लोक, म्हणजे भगवती असतील, कृष्ण असतील, असे लोक, चंद्रचूड असतील, ह्यांना टाकायला चालू केलं. मग ह्या लोकांनी मग पुढे असं सांगितलं की नाही, सोशल रिफॉर्म्स, ह्युमॅनिटेरियन भाग, सोशलिझम, ह्या गोष्टी निवडण्यात आल्या. 90च्या दशकामध्ये तुम्हाला असं लक्षात येतं की जेव्हा लिबरलायझेशन आलं आणि हे झालं 90-2000 दशकामध्ये, तुम्हाला कोर्टाचे निर्णय पण असे लक्षात आले की बालकोचा असेल ते म्हणजे काय होतं, डिसनसून झालं तर चालतं ना, देशाच्या हितासाठी आहे. तर तुम्हाला हा जो भाग आहे ना की हा इंटरॅक्शन बिटवीन सोसायटी अँड कोर्ट होत राहिलेला आहे आणि होतोय. प्रॉब्लेम असा आहे की तो जेव्हा धार्मिक बाबत येतो तेव्हा तो जास्त प्रॉब्लेमॅटिक होतो, कारण की तो माणसाच्या व्यक्ती स्वातंत्र्याची गळचापी करायला चालू करतो. पूर्वी हे इकॉनॉमिक पॉलिसीज बद्दलचं, फायनान्शियल पॉलिसी बद्दलचं होतं, पण आता ते इंडिव्हिज्युअल लिबर्टीज बद्दल आणि इंडिव्हिज्युअल बिलीफ बद्दल होत आहे, म्हणून तो जास्त प्रॉब्लेमॅटिक. बरोबर. आता मला तुम्हाला तिघांनाही प्रश्न विचारायचा आहे, वैभव, आशिष आणि नितीश सर, तुम्हाला तिघांनाही हे विचारायचं आहे की ज्या पद्धतीने आता वैभवने जो महत्वाचा मुद्दा अंडरलाईन केलेला आहे की चप्पल फेकून मारणं, भारतीय कॉन्शियसनेसमध्ये किंवा भारतीय जे आपली वर्तणूक आहे सामाजिक, त्याच्यामध्ये पाय दाखवणं किंवा पायाशी संदर्भात पायाचा स्पर्श करणं, पायाखाली ठेवणं, याला एक विशिष्ट अपमानाची आणि जातीय किंवा वर्चस्वाची एक भावना जोडलेली आहे, हजारो वर्षांपासूनचे तयार झालेले जे संकेत असतात त्याच्याशी. आणि त्यामुळे चप्पल दाखवणं किंवा चपलीचा हार घालणं, चपलीने मारणं, याला काहीतरी एक विशेष जातीय आणि ऐतिहासिक अंडरटोन आहे. तर या पद्धतीने सरन्यायाधीशांना टार्गेट करणं आणि सरन्यायाधीश एक दलित व्यक्ती असणं, याचे हिस्टॉरिक सिग्निफिकन्स काय दिसतात आपल्या पूर्ण आधुनिक राष्ट्राच्या प्रवासामध्ये, म्हणजे आधुनिक भारताच्या प्रवासामध्ये आपण कुठल्या पॉइंटला पोहोचलेलो आहोत? मला असं वाटतं की म्हणजे ज्यावेळी आपण जातीकडे बघतो, एखाद्याचं कास्ट लोकेशन काय आहे हे त्यानं कितीही कुठल्याही मोठं कर्तृत्व करून दाखवलं तरी त्याचं कास्ट लोकेशन भारतामध्ये पुसलं जात नाही. आणि मग ते तुम्ही त्याच्या आधी झालेले आपले राष्ट्रपती कोविंद होते किंवा आताच्या राष्ट्रपती आहेत त्या आदिवासी आहेत, आणि आता सरन्यायाधीश गवई यांच्याबद्दल झालेलं एकूण वर्तणूक ही सगळी, आता म्हणजे भलेही हे मागासवर्गीय किंवा मागास जातीचे लोक भाजपकडून जाऊ देत किंवा काँग्रेसकडून जाऊ देत किंवा इतर कुठल्याही पक्षाकडनं जाऊ देत, बरोबर, पण त्यांचं उच्च स्थानी गेल्यानंतर केलं जाणारं डिग्रेडेशन, महत्वाचं म्हणजे त्यांच्याच हाताखालच्या लोकांकडनं केलं जाणारं डिग्रेडेशन हा भारतीय ब्युरोक्रेसी मधला खूप मोठा प्रॉब्लेम आहे. उदाहरणार्थ IAS IPS झालेल्या SC STच्या अधिकाऱ्यांचा टेबल मुद्दामून 3-3, 4-4 दिवस न पुसणं, अशी वर्तणूक साध्या प्यून्स कडनं, शिपायांकडनं भारतामध्ये होत राहते. आणि ह्याला फार मोठा इतिहास आहे. म्हणजे एकतर पहिली गोष्ट तर ह्या IAS IPS अधिकाऱ्यांची, जे मुख्यतः उत्तर भारतीय ब्राह्मण आहेत, त्यांची IT मध्ये असू दे, ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये असू दे, सेनेमध्ये असू दे, इथं आणि ज्युडिशरी मध्ये असू दे, इथं सगळीकडे लॉबी आहे. दुसरी एक लॉबी साऊथ इंडियन ब्राह्मणची आहे, जी परत IT मध्ये आहे, ह्याच्यामध्ये आहे, सरकारी कार्यालयामध्ये आहे. आणि त्यात उरलं सुरलं तर महाराष्ट्रातले काही ब्राह्मण उरलेली जागा स्पेस अक्वायर करतात आणि मग परत राहिलेल्या लोकांना, आणि ह्याच्यामध्ये हे काय नाहीये, काय म्हणतात त्याला, खोटं काहीच बोलत नाही तुम्ही. जर जातनिहाय सर्वे होऊ दिला जात नाही, त्याच्या मागचं कारणच हे मोठं आहे की कितीही आपण म्हणलो की ब्राह्मणांची लोकसंख्या कमी आहे, तरी सुद्धा उच्च स्थानी सगळे ब्राह्मण व्यक्ती बसलेले आहेत, आणि कटाक्षानं SC STच्या लोकांना त्या स्थानावर, जागांवर पोहोचू दिलं जातं आणि त्यासाठी प्रयत्न केले जातात, त्यांचे पाय खेचले जातात. हे जे सिस्टमॅटिक डिप्रेशन क्रिएट केलं जातं, त्यासाठी कम्युनिकेशनची पण गरज नसते, हे एक महत्वाची गोष्ट आहे. जे हे नियम आहे, अलिखित नियम आहे.
खरंय वैभव, आपण अनेक मागची काही दशकं आपण ऐकतोय की अपवर्ड मोबिलिटीचं नरेटिव्ह आपण बरंच ऐकलेलं आहे, आणि विशेषतः आर्थिक आरक्षण मागणाऱ्यांच्या बोलण्यामध्ये अनेकदा येतं की आता काय जातीय आधाराने आरक्षण द्यायचं काही कारण नाही, आणि जे गरीब आहेत किंवा जे फक्त आर्थिक दृष्ट्या मागास आहेत त्या बेसिसवरती आता आरक्षण द्यायला सुरुवात केली पाहिजे, कारण आरक्षणाने आपलं उद्दिष्ट पूर्ण केलेलं आहे. तर या निमित्तानं त्यांच्या तोंडावरतीच हा बूट मारलाय का त्या वकिलाने या सगळ्या लोकांच्या? नाही, बिलकुल नाही. उलट त्यांच्या मनातली सुप्त इच्छा पूर्ण झालेली आहे, हे मी अतिशय ठामपणे सांगतो. मुळात आर्थिक निकषांवर आरक्षण हवं असं तेच लोक म्हणतात की ज्यांना माहितीये, त्यांच्या मनामध्ये गिल्ट आहे की आम्ही लय कांड करून ठेवलेले आहेत, आम्ही दुसऱ्यांचा हक्क मारलेला आहे. ह्या मानसिकतेची जी लोक आहेत त्यांचंच म्हणणं असतं आम्हाला आर्थिक आधारावर आरक्षण द्यावं. मगाशी जो प्रश्न विचारला बूट फेकून मारण्याचा, म्हणजे बुटामागची मानसिकता जी आहे ही, माणूस कितीही श्रीमंत असो पण मंदिरात जर जायचं असेल तर त्याने पायातल्या चपला काढून ठेवायच्या, पायातले बूट काढून ठेवायचे. मग ते मंदिर असो किंवा तुमचं ऑफिस असो, तुमचं किचन असो किंवा कुठेही काही असो. कारण काय देतात की घाण होऊ नये. ते कारण नाहीये, कारण आहे त्याच्यामध्ये चांबडं असतं, आणि हे चांबडं तुम्हाला निषिद्ध असतं, मांस असतं, ते खालच्या जातीने बनवलेलं असतं. मग तर चांबडं निषिद्ध आहे म्हणून तर चांभार जाती आहे, ढोर जाती आहेत. चांबडं कमवतात, ढोर चांबडं काढून आणतात. तर मग ह्या जातींना सुद्धा त्यामुळेच अस्पृश्यतेची वागणूक दिली गेलेली आहे. आणि काय होतं माहितीये का, की एखाद्याला जर कमी दाखवायचं असेल ना तर माझ्या पायावर, एखाद्याला कमी दाखवायचं असेल माझ्या पायावर नाक रगड, बूट उचल, माझे बूट उचलून ठेव, म्हणजे बूट पुसून ठेव, ह्या सगळ्या गोष्टी करायला लावतात. सरन्यायाधीशांचा जर निषेधच करायचा होता तर काळे फलक दाखवता आले असते, त्यांच्या विरोधामध्ये लेख लिहिता आले असते, घोषणाबाजी करता आली असती, गेला बाजार रास्ता रोको करता आला असता, त्यांची वाट अडवता आली असती. पण बूट फेकून मारणं जो आहे ना, तो एखाद्याचं सोशल स्ट्रक्चर जे आहे, त्याचं जे स्टँडर्ड, म्हणजे त्याची त्या उतरंडीमधली जी जागा आहे ना, ती जागा दाखवण्याचा प्रकार आहे. त्यामुळे हा जरी तू म्हणालास ना की बाबा हे त्यांच्या तोंडावर बूट फेकून मारलेलं आहे का, तर नाही, उलट त्यांना खूप आनंदाच्या उकळ्या फुटल्या असतील की फायनली कोणीतरी आमचं काम केलेलं आहे. हा भाग आहे. बरं, नाही, मी या अर्थाने तुला तसं विचारलं की कथन जे आहे हे, की आर्थिक प्रगती झाली की जात बरोबर गळून पडते किंवा जात बाजूला पडते, या प्रकारचं जे कथन आहे. नाही, बिलकुल नाही. आर्थिक प्रगती जर झाली तर जात जर गळून पडली असती ना, तर तू काय, मी काय, आशिष काय, नितीश सर काय, आपण असे बसलो नसतो. आपण फार पुढे अजून वेगवेगळे संसाधन हातात घेऊन अजून काहीतरी मोठं केलं असतं जे आपल्या मनामध्ये आहे इतक्या वर्षांपासून. पण तरीही आज आपण झगडतोय, आणि हे झगडण्याचं कारण दुसरं तिसरं काही नाहीये. कुठे ना कुठे आपलं आडनाव कारणीभूत आहे, आपलं जात वर्ग, आपलं जे स्टँडिंग आहे, सोशल स्टँडिंग, ते कारणीभूत आहे, आणि याला कोणीच नाकारू शकत नाही. बरोबर. आर्थिक स्थितीचा आणि जातीय अत्याचाराचा, जातीय मानसिकतेचा दुरान्वयही संबंध नाही. ही भारतातली सगळ्यात मोठी अफवा आहे. नितीश सर, मला तुम्हाला विचारायचं आहे की आपण मागे एकदा जेव्हा ज्युडिशियल अपॉइंटमेंट कमिशन विरुद्ध कॉलेजियम हा जो एक चर्चा बघितली होती, आपण चर्चा छेडली होती की सुप्रीम कोर्टाचं जे अपॉइंटमेंट किंवा रादर न्यायालयीन अपॉइंटमेंटचं जे कॉलेजियम सिस्टम आहे ती फार जातीयवादी आणि काही नेपोटिझमचं नेटवर्क असल्याप्रमाणे ऑपरेट करणारी यंत्रणा आहे, आणि त्याच्या विरोधात ज्युडिशियल अपॉइंटमेंट कमिशन नेमावं का सरकारने, अशा प्रकारे. तर यातलं जे द्वंद्व आहे ते हे काय आहे, भारतीय न्यायव्यवस्थेतल्या जातीयवादाचं काय वास्तव आहे? नाही, आता कसं आहे की ज्यावेळेस इंग्रज सोडून गेले आणि त्यावेळेस जी व्हॅक्युम झाली न्यायव्यवस्थेची, ती सगळी व्हॅक्युम ह्या देशातील उच्च जातीय लोकांनी ही भरून काढली. आणखीन ते लोक, त्यांना म्हणजे आपसुकच आरक्षण भेटलं आणि ते सत्तेमध्ये गेले. त्याच्यानंतर आपल्याकडे सिस्टम अशी आली की सिस्टम साधी आपली अशी होती की सुप्रीम कोर्ट, हायकोर्टचे जजेस जे आहे हे राष्ट्रपती अपॉइंट करतील आणि ते सरन्यायाधीशांना कन्सल्ट करतील. ह्या लोकांनी सांगितलं की तुम्ही कन्सल्ट करायचं नाही, तर तुम्ही आम्हाला कन्सल्ट केलं तर आम्ही जो नाव देऊ त्याला तुम्ही मान्य केलं पाहिजे. तर एक ते जजमेंट आणत असं आहे, कन्सल्टेशन अमाउंट टू कन्करन्स, म्हणजे कुठेही इंग्रजीच्या डिक्शनरीमध्ये कन्सल्टेशन इज इक्वल टू कन्करन्स असं नाही. म्हणजे मी तुम्हाला एखादा सल्ला मागितला तर तुम्ही दिला सल्ला तर तो माझ्या बंधनकारक आहे, तर ते म्हणजे तुम्हाला हे घ्यावंच लागेल. इथून हा कोलेजियम झाला.
आता कोलोजियम करण्यामागे त्यांचा सगळा मुद्दा असा होता की पॉलिटिकल अपॉइंटमेंट कराल तुम्ही आणि म्हणून आम्ही अकॅडमिकली वेल चांगले जजेस घेऊ. पण नंतर लक्षात येतंय की ह्यांची दुसरी पिढी आणि तिसरी पिढी तिथे जज होते. म्हणजे मिश्रा झाला की रंगनाथ मिश्रा झाला की दीपक मिश्रा झाला की अजून एक मिश्रा येतो. थोरले चंद्रचूड झाले की दुसरे चंद्रचूड येतात. बरं ते नाही झाले तर त्यांच्या चेंबरचे लोक येतात. ते चेंबर्स नाही आले तर त्यांचे ज्युनियर येतात. बरं ह्या सगळ्यामध्ये अपॉइंटमेंट करत असताना आपल्याकडे साधा असा भाग आहे की महिला किती येतात बघा. प्रत्येक प्रांताचं म्हणजे आरक्षण आपल्याकडे आहे. आरक्षण कसं आहे माहितीये का की प्रत्येक प्रांताला तिथे अगदी पहिल्यापासून प्रांताचे लोक प्रत्येक प्रांताचे भाग सुप्रीम कोर्टामध्ये आहेत का हे का. परंतु SC ST चा माणूस घ्यायचा म्हटला की त्यांना प्रॉब्लेम येतो. आपण त्यांना क्वालिफाईड माणसं भेटत नाहीत. असं नाही तसं नाही हा भाग आहे. आता सुप्रीम कोर्ट पार्लमेंट असं म्हणत होतं की आपण ज्युडिशियल कमिशन करूया आणि त्याच्यामध्ये मग ह्या सगळ्या गोष्टी करू. तर त्यांनी ते ज्युडिशियल कमिशन पूर्ण जी कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंटच त्यांनी हाणून पाडली. ते म्हणजे असं करणार नाही. एक लक्षात घ्या की पंतप्रधान मोदींच्या कालावधीमधलं ही एकमेव घटना दुरुस्ती आहे ती सर्वांमध्ये संमत झाली होती की त्याच्यामध्ये ऑपोजिशन कोणाचं नव्हतं. डाव्यांपासून उजव्यापर्यंत सगळ्यांनी असं सांगितलं की ज्युडिशियल कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट करूया आणि ज्युडिशियल कमिशन होते. आपण तसं करणार नाही. पण आता ह्या सगळ्यामधून मग तुम्हाला असं तो सगळा जो भाग दिसतो की अपॉइंटमेंटचा जो भाग आहे की इंडियन ज्युडिशियरी इज व्हेरी मच ब्राह्मणिकल. ही गोष्ट आपल्याला अगदी पुराव्यानिशी अनेकांनी लिहिलेलं आहे की कशा प्रकारे त्यांचे अपॉइंटमेंट ह्या ब्राह्मणिकल आहेत. त्यांचा टक्का किती मोठा आहे आणि त्यांच्या न्यायालयीन निवाड्यांमध्ये पण आपल्याला त्याच गोष्टी दिसून येतात. आणि हा भाग दिसतो. मुद्दा तुमचा पुन्हा एक जो तो आपण बूट फेकून मारल्याचं आपण बघितलं तो फक्त न्यायमूर्ती गवईन नाही. न्यायमूर्ती गवईन ते सरन्यायाधीशांच्या खुर्चीमध्ये बसले होते. बरोबर तिथे आहे तो. म्हणजे तो त्यांच्या घरी कुठे बाहेर जाताना रस्त्यावरती मारलेला नाहीये. तर मुळातच मला वाटतं हा जो बूट आहे हा एका संविधानिक पदाला आणि त्या सरन्यायाधीशाला सुप्रीम कोर्टात ज्युडिशियरीवरती मारलेला आहे. आणि ह्याच्यावरती आता ज्युडिशियरीने सुमोटो ऍक्टिव्ह केलं. म्हणजे गवई आता तुम्ही थोड्या वेळ बाजूला ठेवूया. परंतु समथिंग अन अटॅक ऑन द इंडियन ज्युडिशरी. तर मला वाटतं बाकीचे न्यायाधीश आणि न्यायवृंद काय म्हणतोय की ते गप बसून आहेत ह्याच्यावरती. ह्याच्याकडे लक्ष द्यावं लागेल आपल्याला की हे का गप बसून आहेत. ह्यांनी स्वतः सुमोटो करून घेतला पाहिजे. तुम्हाला आठवत असेल की अरुंधती रॉय आणि मेधा पाटकरवरती कंटेम्प्ट ऑफ कोर्टचा गुन्हा दाखल केला होता आणि अरुंधती रॉयला 1 दिवस तुम्ही जेलमध्ये टाकलं होतं. का? कारण की नर्मदा बचावच्या आंदोलनामध्ये ती बाहेर निदर्शनं काही लोकांनी केले होते. त्यात तिथं नव्हतीच तेव्हा. पण 4 वकिलांनी सांगितलं कंटेम्प्ट झालेला आहे आणि तिने मग ऍफिडेव्हिट दिलं. ते ऍफिडेव्हिट कंटेम्प्ट पकडला पहिले तर ते सोडून देऊ. म्हणजे सुमोटो तुम्ही तुमच्या निर्णयावर धरणे करणाऱ्या माणसाला पण जर का तुम्ही कंटेम्प्ट करत असाल तर मला वाटतं चीफ जस्टिस यांच्यावरती जो झालेला हल्ला आहे तो 5 मिनिटं गवई बाजूला काढा. तरी तुम्ही लक्षात घ्या की तुमच्या सर्वांवर झालेला आहे. तर ह्या जजेसनी स्वतः आता सुमोटो ऍक्शन घेऊन त्याच्यावरती कंटेम्प्टची कारवाई केली पाहिजे. गवई काय म्हणतात हा मुळातच गवईचा व्यक्तिगत प्रश्न नाहीच आहे. गवईने म्हणूच नाही की ऍक्शन घ्यावं की न घ्यावं. दिस इज अन इन्सल्ट ऑफ द इंडियन ज्युडिशरी आणि म्हणून त्याच्यावरती संस्थात्मक कारवाई होणं गरजेचं आहे. नाहीतर काय होतं माहिती आहे की आपण म्हणतो की संविधान सर्वश्रेष्ठ आहे आणि हे म्हणतात की आम्ही नाही, आमची मनुवादी मनोवृत्ती सर्वश्रेष्ठ आहे आणि आम्ही काही केलं तरी सुटतोय. हा संदेश जर गेला तर तुम्हाला भीती अशी आहे की गावामध्ये जो आमचा कष्टकरी दलित आहे, जो शेतमजूर दलित आहे, उद्या त्याला संरक्षण कोणतं भेटणार आहे जर का ह्या देशामध्ये सरन्यायाधीशाला संरक्षण नसेल तर. म्हणून मला वाटतं ते जास्त महत्वाचं आहे. बरोबर. म्हणजे तो एक संकेत गेलेला आहे की अशा प्रकारच्या पदावरच्या व्यक्तीलाही सुरक्षितता नसेल तर मग तुम्ही इफ यू क्रॉस द लाईन म्हणजे तुम्ही तुमचं पद किंवा तुम्ही तुमची जागा सोडून वागलात तर तुम्हाला काय होईल ते लक्षात घ्या. अशा प्रकारचा तो एक संकेत देण्याचा प्रयत्न आहे. बाबासाहेब जे 75 वर्षापूर्वी बोलले होते की आपण एका कॉन्ट्राडिक्टरी समाजात चाललोय. एकीकडे एक मत, एक व्यक्ती, एक मत आणि समता, राजकीय समता आहे. दुसरीकडे सामाजिक विषमता आहे आणि सामाजिक विषमता आपण दूर केली पाहिजे. तर आता सरन्यायाधीश जरी दलित झाला तरी मनामधली मनोवृत्ती विषमता जात नाही ना. आणि ते म्हणतात लोकशाही अशा व्यवस्थेमध्ये टिकू शकत नाही. तर ज्यांना लोकशाही कळव आहे त्या लोकांनी आता आवाज उठवला पाहिजे. बरं सर, आपण बघितलंय की विशेषतः उत्तर भारतातल्या न्यायालयांमध्ये वकिलांकडून होणारी गुंडागर्दी किंवा वकिलांकडून होणारे मारामारी याची अनेक प्रकरणं आपण सलग बघितलेली आहेत. मला वाटतं अलाहाबाद उच्च न्यायालयात अशी काही प्रकरणं झालेली आहेत, मेरठ उच्च न्यायालयात झालेले आहेत. स्वतः दिल्लीमध्ये जेव्हा मला वाटतं उमर खालिद का कन्हैया कुमार यांना वकिलांनी मारहाण केली होती तेव्हा JNUचं प्रकरण झालं होतं तेव्हा. तर हे जे बार काउन्सिल्स आहेत यांचं कॅरेक्टरच करप्ट झालंय का इकडच्या,
की काय, म्हणजे त्यांचा कुठलाही वचक राहिलेला नाही, त्याला कुठलंही प्रोफेशनल एथिकल बाउंड्रीज राहिलेल्या नाहीत या वकिलांच्या संघटनांना, असं काही आहे का? खरं म्हणजे वकिलाची व्याख्या कशी केली माहिती का, ही इज अन ऑफिसर ऑफ द कोर्ट. तो पक्षकाराचा माणूसच नसतो. तर त्यांनी न्यायालयाला सत्य शोधून देण्यामध्ये मदत करावी. Therefore is an officer of the court. He should help the court to find out the truth. तो कोणाचा भाग नाही. परंतु वकील आपल्याकडे आता ज्या प्रकारे वागतायत, म्हणजे एक काळ होता की वकील हे स्वातंत्र्य संग्रामामध्ये सामाजिक चळवळीतून यायचे. आता वकील हे गुंडागिरी करून येतात. आणखीन हे जे गुंडागिरी करणारे वकील आहेत त्यांच्या म्हणजे अगदी गंध लावून फिरणं, गमचे घालून फिरणं, म्हणजे हे कुठेही वकिली प्रोफेशनल नाही. हातामध्ये ते कडे बिडे घालून फिरणं आणि त्यांचे, आणि हे जे करतात ना, हे काही खूप काही अकॅडमिक डिस्कशन करणारे किंवा असे वकील नसतात. परंतु तुम्हाला लक्षात, मध्य प्रदेशमध्ये बाबासाहेबांचा पुतळा आपण स्थापित करावा म्हणून जेव्हा दलित वकिलांनी मागणी केली, आणखीन कोर्टाने त्याला जागा दिली, तर ते होऊ नये म्हणून निदर्शन आंदोलन करणारे फक्त पोरोसर नव्हते, तर सिनियर वकील बसत होते. तर जातीय मानसिकता असणारे वकील आहेत. आता बार काउन्सिल काय करतं माहिती का, की मुळातच ह्यांचं सगळ्यांचं बार असोसिएशन आहे, त्याच्यामधून बार काउन्सिल निवडून जातं. ह्यांच्यामधून निवडून दिले आहेत, ह्यांच्यावरती मुळातच डिसिप्लिनरी ऍक्शन घेतली पाहिजे आणि ह्यांचे लायसन्स रद्द केले पाहिजेत. परंतु आमचं बार काउन्सिल आता महाविद्यालयामधून दरवर्षी 6 लाख रुपये फीज घेणं, रजिस्ट्रेशन फीज, ह्याच्या पलीकडे काहीही करत नाही. त्यांचा काही, तुम्ही बघा किती डिसिप्लिनरी ऍक्शन होतात की जितके हे झालेले आहेत. आता सुमोटो घेतलेली ऍक्शन सोडली तर ते काही होताना दिसत नाही. मुळात असं आहे की जे बार काउन्सिलचे लोक निवडून जातात ते ह्याच वकिलांमध्ये निवडून गेलेले असतात. आणि मग बार काउन्सिलच्या इलेक्शनमध्ये तुमच्या ग्रामपंचायतीला तरी कमी खर्च होत असेल किंवा कमी व्यवस्थापनात असेल, त्याच्यावर जास्त इथे होताना आपल्याला दिसतो. अनेक लोक ज्या प्रकारे निवडून जातात, म्हणून तुम्हाला असं दिसणार नाही की खूप चांगले असे स्टॉलवुड लोक बार काउन्सिल मधून निवडून जाऊन कुठे दिसलेले आहेत, ज्यांचे तुम्ही कधीच नाव ऐकले नाही. तर सगळे बार काउन्सिलचे चेअरमन किंवा व्हाईस चेअरमन किंवा असे दिसतील तुम्हाला. मोठे चांगले वकील तुम्हाला दिसणार नाही, म्हणजे पालखीवाला वगैरे कडे गेलेत असं तुम्हाला भेटणार नाही. प्रश्न तुम्हाला दोघांना विचारायचा. एकच मिनिट फक्त मला फक्त फॉलोअप विचारायचं आहे सर. पण ही नवीन गोष्ट आहे हे जे तुम्ही सांगताय ते, का हे ह्या बिहेवियर मध्ये आधीपासून अंतर्भूत आहे अशा प्रकारचं बिहेवियर? खूप पूर्वीपासून आहे. म्हणजे काय होतंय की आपले वकील, ह्याची तुम्ही वकिली करू नका, त्याला कोणी वकील भेटणार नाही, तुम्ही किती जुनं बघा ना. म्हणजे कधी कधी आपल्याला बरं वाटतं की ठीक आहे विक्टिम महिला आहे आणि तिच्या ह्याच्यामध्ये घेऊ नये, पण तरी कोर्ट म्हणते की एव्हरीबडी हॅज राईट टू काउन्सिल, तुम्हीच करणार नाही. म्हणजे तुम्हाला असं कधी कधी वाटतं की ठीक आहे की मुंबई ब्लास्ट मध्ये तिथे केले, परंतु हे अनेक गोष्टीमध्ये अशा प्रकारे एक्सप्रेसली असा, म्हणजे ह्याला आपण काय फतवे काढले जातात वकील ऑर्गनायझेशनने की ह्याची वकिली कोणी करू नये. आणि हे लोकशाहीला धरून नाही ना. म्हणजे कोणी असू द्या, त्याला वकीलला भेटला पाहिजे. मग तो भिंद्रांवालेचाही समर्थक असेल ना, पण त्याला वकील भेटला पाहिजे, त्याला त्याची बाजू मांडता यायला पाहिजे. परंतु तुम्ही पहिलेच ठरवता की हा गुन्हेगार आहे, हा आणखीन मग कायद्याचं राज्य आपण ज्याला म्हणतो, रूल ऑफ लॉ ज्याला म्हणतो, ते काही नाही. म्हणून वकिली संघटना जर का असे फतवे काढायला लागले तर मग रूल ऑफ लॉ ज्यांनी इम्प्लिमेंट करावं कोर्टने, ते कशा प्रकारे करेल जर का त्या माणसाला कोणी वकील भेटला नाही. मुळातच चांगले वकील गरीबाला भेटत नाहीत, लिगल एडचे वकील चांगले वकील करत नाहीत. तिथे कुठेतरी एखाद्या वेळेस अशा ह्याच्यामध्ये जे सरकारने अडकले कोणाला तरी वकिलाची गरज असते, तिथे हे लोक असे करतात की ह्याची वकिली कोणी करू नये. आणि तुम्हाला असं दिसतं की निवाड्याच्या दिवशी मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी करणं, तिथे करणं. म्हणजे पुण्यामध्ये जेव्हा तो मालेगाव ब्लास्ट मधला जो आरोपी होता त्याला आणलं, तर तिथे वकिलांनी किती मोठ्या प्रमाणात हुल्लडबाजी केलेली आहे. तर तुम्हाला हे लक्षात येतं की पुण्याच्या कोर्टामध्ये जेव्हा आणलं होतं तो पुरोहितला, त्याला किती केलं, मग त्यांच्यावरती पुष्प टाकणं, या सगळ्या गोष्टी तुम्हाला होत असतात. ही वकील संघटना मुळातच पॉलिटिकल बॉडीज असतात, इथूनच त्या राजकारणात जाण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. म्हणजे चांगलं करून काय करता येतं, वाईट करून आपलं नाव व्हावं, अशा अनेकांच्या ज्या भाग असतात तिथे हे चालतं. म्हणजे या प्रोफेशन मध्ये जास्त पॉलिटिकल ओरिएंटेशन आहे. ओके, वैभव काहीतरी विचार. मला तुम्हाला दोघांना हा प्रश्न विचारायचा आहे, नंतर आशिष आल्यानंतर आशिषलाही हा प्रश्न विचारू. प्रथमेश, आज साधारणपणे 11 ते 12 वर्ष झाली तुझ्या पत्रकारितेच्या प्रवासाला, आणि ते सर जवळपास 2 दशकांहून मोठा काळ तुम्ही या सगळ्या वकिलीच्या क्षेत्रात आहात. आपण 2013 पासून अनेक अॅट्रॉसिटीच्या प्रकरणांवर कुठे ना कुठे का होईना कनेक्टेड पद्धतीने थोडीशी कामं केलेली आहेत. या सगळ्या प्रवासामध्ये आपण अनेक वकील असे पाहिलेले आहेत, म्हणजे आता विषय निघाला आहे वकिलांच्या कॅरेक्टरचा, तर आपण पाहिलेलं आहे की वकील लोक स्वतः कोर्टात उभे राहताना, त्यांचं कोर्टामध्ये बोलताना किंवा सगळं लिहिताना त्यांच्यामध्ये स्वतःमध्येच खूप जातीयवाद
कच्चून भरलेला असतो. खैरलांची प्रकरणामध्ये उज्ज्वल निकमांनी कोर्टात हे सिद्ध करून दाखवलं की हा काही जाती आक्षातून केलेला प्रकार नव्हता, प्रॉपर्टीचा वाद होता. नितीन आगेच्या प्रकरणातही वकिलांनी तसंच ते मांडायचा प्रकार केलेला आहे. तर अशा ह्या कॅरेक्टरचे हे जे कॅरेक्टर आहे ते कॅरेक्टर सुप्रीम कोर्टातही असेलच, बट ऑब्व्हियस आहे. तर या सगळीकडे तुम्ही या दोघं जण तुम्ही या गोष्टीकडे कसं बघता, आणि त्याच कॅरेक्टरमुळेच हा बूट फेकण्या गेल्याचा प्रकार घडलेला आहे का सर? बर, कसं वैभव की जसा समाज आहे ना तिथूनच लोक येतात. हे म्हणजे वकिली शिक्षणामध्ये आम्ही त्यांना कायदे शिकवतो. म्हणजे मी महाविद्यालयात 25 शिकवतोय, आम्ही त्यांना कायदा शिकवतो, कायद्याची मूल्य शिकवतो. परंतु ज्या समाजामधून ते येतात तिथूनच तुम्हाला म्हणजे जसा भारतीय समाज आहे तसे ते लोक आहेत आणि पुन्हा ते वकिली जातात. हा प्रोफेशन एक असा आहे की ज्युडिशरी, वकिली, न्यायालय, की ही एक जागा अशी की जिथे तुमचे राईट्स अँड लायबिलिटीज आर डिटरमाइंड. ती खूप महत्वाची भाग आहे की तुमचे अधिकार आणि तुमच्या जबाबदाऱ्या ह्या इथे न्यायालयामध्ये होतात. मग इकडे होत असताना ज्या प्रकारचे वकील तयार होत आहेत किंवा झालेले आहेत किंवा ज्यापर्यंत जातात, तर तिकडे ते सगळी ही आपली मनुवादी वृत्ती, विषमतावादी वृत्ती, पितृसत्ताक वृत्ती देतात. कोपर्डीच्या प्रकरणाबद्दल वैभव तुला सांगतो की ते जे आरोपी होते ते दलित होते, त्यांना कुणीही वकील भेटला नाही आणि म्हणून सरकारी वकील त्यांना द्यावा लागला आणि सरकारी वकिलांनी अक्षरशः त्या पूर्ण केसची वाट लावली. म्हणजे तुम्हाला लक्षात असेल तो मध्येच म्हणायचा की मला देवेंद्र फडणवीसांची साक्ष घ्यायची, मग मध्येच म्हणायचं की मला यांची साक्ष घ्यायची. आता हे सगळं म्हणजे काय की आपण आपल्या केसची वाट लावतोय, ह्याच्यातला भाग आहे. त्याला स्वतःच्या मुलीला प्रमोट करायचं होतं किंवा असा भाग होता. म्हणजे एक सरकारी वकील खूप चांगले होते, नगरचे होते ते, आणि ते ख्रिश्चन होते, पण बाकीच्यांनी जी बँड वाजवली नाही. मग तुम्हाला ही एक डेमो केस असते की त्याच्यामध्ये तुम्ही काहीतरी सेन्सेशन करू. मग अशा प्रकारे जे खऱ्या विक्टिम जर त्यांना वकील भेटत नाही चांगला, जे वकील असतात ते अशा प्रकारे करतात. दुसरी गोष्ट की चांगले वकील थोडंसं प्रोफेशन सांगतो की एखाद्याला पकडले, त्याचे बेल ऍप्लिकेशन आहे, त्याचा जो वकील आहे ना, तुम्ही आता बूम घेऊन पुढे जाता, बूम घेऊन पुढे गेला की तो काय करतो माहितीये का, की तो सगळे जे डिफेन्सेस तो माईक पुढे बोलतो कोर्टात बोलण्याच्या ऐवजी. तोपर्यंत पोलीस काय करते की सगळे ते कव्हर अप करतात आणि पुन्हा कोर्टामध्ये येतात आणि त्याच्या केसची वाट लागलेली असते. म्हणजे तू आता हे मानसिकता सोडून दे की इतकं ते ग्लॅमरचं लागलेलं आहे ना की रील्स बनवणं आपण टाकणं. चांगल्या चांगल्या वकिलांनी आपल्या केसची वाट लावलेली आहे. बेल का भेटत नाही, कारण की तू पहिले जाऊन मीडिया पुढे बोलतो. तर असाही सगळा प्रकार असतो. परंतु मुद्दा असा आहे की जसा समाज आपला त्या प्रकारेच लोक तुम्हाला मेडिकल प्रोफेशन मध्ये, त्या प्रकारेच जातीवादी लोक तुम्हाला राजकारणामध्ये, आणि त्याच प्रकारे लोक तुम्हाला वकिली क्षेत्रामध्ये भेटतील. ह्याच्यापासून वेगळे म्हणजे बाहेरून कुठून येणार आहेत लोक, इथूनच येणार आहेत, ह्या समाजामध्ये येणार आहेत. बरोबर. वैभव, मला वाटतं ना तू विचारलेल्या प्रश्नामध्ये ना एक आपला समाज जाती व्यवस्थांचा समाज, जातीचा समाज आहे, जाती आधारित समाज आहे, हे एक सत्य त्याचा म्हणजे बेस त्याचा तो आहे. दुसरं काय माहितीये का, आपल्याकडे व्यवसाय, माणूस जात सोडून इतर कुठल्याही गोष्टीला प्रामाणिक नाहीये. आपला भारतीय व्यक्ती इतर कुठल्याही बाबतीत प्रामाणिक नसतो, तो फक्त जातीला प्रामाणिक असतो. तो त्याच्या जातीचा नियम मोडत नाही. बाकी महत्वाचं विधान आहे, महत्वाचं विधान आहे, कारण अनेकांचे पर्स्पेक्टिव्ह क्लिअर करणारं विधान आहे ते. अधोरेखित करून ठेवा, माणूस फक्त जातीला प्रामाणिक असतो. हा, तो त्याच्या जातीचा नियम मोडणार नाही चुकून, पण तो सगळ्या गोष्टीत जातीला कोट करेल की आमच्यात हे असं नसतं, आमच्यात हे असं चालतं, आमच्यात हेच खाल्लं जातं, आमच्यात याच दिवशी असं होतं. सो तो जातीचे सगळे नियम पाळतो. त्याचं संविधान तेच आहे, त्याची घटना तीच आहे, त्याचा संदर्भ IPC, BNS सगळं ते आहे. तुम्ही बघा, इंजिनियर जो असेल, तर इंजिनियर जेव्हा ब्रिज बांधतोय, समजा पब्लिक कॉन्ट्रॅक्टर आहे किंवा पब्लिक तो इंजिनियर आहे, त्याचा सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर आहे, तर तो त्याच्यामध्ये भ्रष्टाचार करताना हा विचार करत नाही की हे आपलं कॉमन गुड आहे, हे आपल्या सगळ्यांचा ब्रिज आहे, हा आपल्या सगळ्यांच्या करामधून तयार होणारा ब्रिज आहे, तो पडला तर माझी बायका मुलं पण मरू शकतात याच्यामध्ये, मला पण या ब्रिजवरून जायचं, याचा तो काही विचार करत नाही. कारण कॉमन जी एक अंडरस्टँडिंग लागते समाज म्हणून की आपण एक समाज आहोत, या प्रकारची कोणती अंडरस्टँडिंग आपल्या भारतीय लोकांमध्ये दिसत नाही. मग पत्रकार असोत, इंजिनियर असो, मागे आपण बघितलं होतं कोविड नंतर एक क्लिप व्हायरल झाली होती की ज्याच्यामध्ये डॉक्टर म्हणत होता की मी मुसलमानांना वॅक्सिन दिलेच नाही किंवा मी मुसलमानांना उपचार नकारत होतो, त्यांना असंच पाहिजे, असं एक लपून कोणीतरी रेकॉर्डिंग केलं होतं त्या डॉक्टरचं, आणि ती क्लिप व्हायरल झाली होती. तर हे जे एथिक्स असतं, प्रोफेशनल एथिक्स असतं, की माझी वैयक्तिक भावना, माझी वैयक्तिक जे काही अंडरस्टँडिंग असेल, समज असेल, विचारधारा असेल, त्याच्या पलीकडे जाऊन मी माझ्या व्यवसायाशी प्रामाणिक आहे. आपल्याकडे बघतो आपण
खाद्यपदार्थ बनवताना त्याच्यामध्ये भेसळ करणं, हे साधी गोष्ट आहे ना. तुम्ही पैसे घेता, 4 पैसे जास्त घ्या, पण समोरच्याला खायला विष तरी घालू नका. ब्रिज बांधताना चांगला ब्रिज बांधा, रस्ता बांधताना चांगला रस्ता बांधा. जेव्हा तुम्ही औषध देताय, वॅक्सिन देताय, तेव्हा ते चांगल्या दर्जाचं द्या. ही एक प्रोफेशनल एथिक्सची जी सिस्टम असते ती तेव्हाच निर्माण होते जेव्हा तुम्ही आधुनिक नागरिकता स्वीकारलेली असते. ती नसेल तर तुम्ही, आपण जसं म्हटलं, तुम्ही एका जातीय समाजाचे जातीयवादी भाग असता आणि तेवढ्यापुरतच तुमची समज उरते. त्यामुळं याचे काय परिणाम होतील आपल्या समाजावरती? आता ह्या वकिलाने, तो वकील अजून पण डिफेंड करतो की मी सरन्यायाधीशांवरती हे केलं तर मला त्याचा काही गिल्ट नाही किंवा मला त्याचा कसलाही पश्चाताप नाही, खेद नाही म्हटला तो. तर हे का म्हणायची हिंमत होते? कारण त्याच्यासाठी त्याची सामाजिक समज किंवा त्याच्यासाठी या देशाचं जे अंडरस्टँडिंग, हा देश म्हणजे काय, तर हा त्याच्या स्पेसिफिक पहिले धर्माचा म्हणजे हिंदू राष्ट्र, आणि मग हिंदू राष्ट्र कोणाचं, तर हिंदूंमधल्या पण विशिष्ट जातींपुरतच मर्यादित त्याचं समाजाबद्दलचं अंडरस्टँडिंग. आणि मला वाटतं तो आपल्या सगळ्या त्रुटींचा किंवा सगळ्या खरं तर आपल्या देशातल्या जे प्रॉब्लेम्स आहेत त्याच्या बऱ्यापैकी प्रॉब्लेम्सना कव्हर करणारी हीच भावना आहे की माणूस त्याच्या, जसं म्हटलं की त्याच्या जातीला आधी प्रामाणिक आहे, मग बाकी सगळं. मला याच्यामध्येच थोडंसं ऍड करायचं आहे. माणूस जसा जातीला प्रामाणिक असतो ना, तशा जातीच्या नेणिवेला पण प्रचंड प्रामाणिक असतो. म्हणजे उदाहरणार्थ सांगतो, गुटखा खाल्ला, कुठेही रस्त्यावर थुकला. बिस्किटचा पुडा घेतला, कुठेही रस्त्यावर बिस्किट कुत्र्यांना टाकले, कागद कुठेही फेकून दिला. रस्त्याने चालताना कुठेही लघवी केली, कुठेही घाण केली. का बरं? कारण त्याच्या डोक्यामध्ये ते फिक्स बसलेलं आहे की कोणीतरी जाती व्यवस्थेने ठरवून दिलेले आमच्यासाठी स्वच्छता करणारे. जे आधीच्या 3 वर्ण होते, आम्ही घाण करायची आणि 4थ्या वर्णाने मात्र ती स्वच्छ करायची. हे इतकं साधं सोपं गणित आहे, ज्यांना कळत नाही जाती व्यवस्था कशी काम करते आपल्या रोजच्या व्यवहारामध्ये, आपल्या रोजच्या आचारा विचारांमध्ये ना, ते त्यांनी सगळ्यांनी, ऐकणाऱ्यांनी समजून घ्या आणि तुम्ही हा युक्तिवाद सगळ्यांना सांगा. मला प्रथमेश आणि नितीश सर, एका महत्वाच्या मुद्द्याकडे यायचं आहे या सगळ्या प्रकारामध्ये. काल बूट फेकला गेल्यानंतर त्याची ब्रेकिंग न्यूज झाली, सगळं काही झालं, पण सगळ्या माध्यमांनी मिळून रात्री 10-11 वाजेपर्यंत, दुपारची घडलेली घटना रात्री 10-11 पर्यंत त्या वकिलाचं नाव मेनस्ट्रीम मधल्या माध्यमांनी वर येऊ दिलं नाही. फक्त बूट फेकणारा वकील आरोपी एवढंच ते सांगत राहिले. बऱ्याच वेळानंतर रात्री 10 नंतर ते नाव पुढे आलं आणि ते नाव होतं फक्त राकेश किशोर. त्याच्यावरून, म्हणजे त्या नावावरून अर्थबोध होणार नाही अशा पद्धतीने त्या बातम्या बनवल्या गेल्या. याच्यामध्ये लोकसत्ता पण आघाडीवर होतं, लोकमत पण आघाडीवर होतं. मग रात्री 10:30च्या आसपास वायर आणि इतर माध्यमांवर ते पूर्ण नाव आलं, राकेश किशोर तिवारी. मग ते पेपरवर सगळे आले, त्याच्यावर झाले ते. तर माध्यमांचंही कॅरेक्टर खूप खराब आहे. पण त्याचबरोबर अनेक साहित्यिक मंडळी, अनेक मोठी पत्रकार मंडळी, अनेक जबाबदार प्राध्यापक मंडळी यांच्यापैकी बऱ्याच जणांनी या प्रकरणावर तोंडात मूग टाकून गप्प राहण्याचं धोरण स्वीकारलं. त्यांनी ना तोंड देखला निषेध केला, ना घडलेल्या गोष्टीचा त्यांनी निषेध केलेला आहे. त्यांनी हे काही केलेलं नाही. दुसरा याच्यातला महत्वाचा मुद्दा असा आहे की लोक का म्हणून कचरतात. जस्टिस गवई, सरन्यायाधीश जे आहेत ते गवई आहेत म्हणून त्यांच्या सगळ्यांच्या भावना इतक्या बोथट आहेत का? मग जर त्या बोथट असतील तर मग लोकांनी करायचं तरी काय? आपल्यासारख्या लोकांनी करायचं तरी काय? हा, मला वाटतं वैभव ना, कसं माहितीये का, आपण अनेक म्हणजे विशेषतः आपण जेव्हा बाबासाहेबांचं लिटरेचर वाचतो त्यामध्ये डिग्निटी ही व्हॅल्यू जी आहे, डिग्निटी हे जे मूल्य आहे, स्वाभिमान, आत्माभिमान, एखाद्या व्यक्तीचा जो माणूस म्हणून असलेला जो एक स्वतःचा रिस्पेक्ट आहे, त्या मूल्यालाच अमान्य करणारा समाज आपला आहे भारतीय समाज. ते मुळात कोणाला डिग्निटी अफोर्ड करता येते, डिग्निटीचं सामाजिक स्थान काय आहे, कुठल्या सामाजिक स्थानाला डिग्निटी मिळू शकते, याची गणित, जसं तू शब्द वापरलास नेणिवेत, ती नेणिवेत खोलवर रुजलेली की त्यांना कसली डिग्निटी आली, त्यांना काय आलं. हे जे सहज येणारी प्रतिक्रिया आहे ना, ती आपल्या समाजाच्या जातीय कॉन्शियसनेसचा भाग आहे. आणि त्याच्यामुळे मला वाटतंय की हे जे पत्रकार, हे जे तू ज्यांची नावं घेतलीस, हे सगळे, किंवा सर पण म्हणाले की जे न्यायपालिकेतलेच इतर जजेस आहेत, त्यांचं फ्रॅटर्निटी हा शब्द बाबासाहेब अनेकदा वापरतात की बंधुभाव,
त्यांची फ्रॅटर्नल भावना त्यांच्या विशिष्ट वर्ग जातीय हितसंबंधांपुरतीच आहे. जस्टिस गवई हे त्यांच्या फ्रॅटर्निटीचे वाटत नाहीत त्यांना, आणि त्यामुळं त्यांना त्याच्याबद्दल विशेष काही निषेध करावा, विशेष काहीतरी याच्याबद्दल काहीतरी आवाज उचलावा, किंवा आपण क्रोधाने पेटून उठावं. म्हणजे जे इतर वेळेस जरा खुट्ट वाजलं की मायलॉर्ड नाही म्हटलं, किंवा शर्टाची इस्त्री नसेल, किंवा ते जो वकिलाचा टाय असतो तो नसेल, बँड नसेल, तर इतके चिडतात, तापून उठतात. ते बरेच एक फेमस जज आहेत, ते प्रत्येक गोष्टीला चिडचिड चिडचिड करून तन करून एकदम बोलतात. ते सगळ्यांना सुनावतात, अधिकाऱ्यांना सुनावतात, त्यांचे रील्स व्हायरल होतात. या अशा कुठल्याही जजेसचं या बाबतीत का बरं म्हणणं येत नाही की चीफ जस्टिस म्हणजे त्यांचे प्रमुख जे आहेत, त्या प्रोफेशनचे जे प्रमुख सिंबल आहे, ते पद आहे, त्या पदाचा असा एवढा घोर अपमान झाला, त्याच्याबद्दल त्यांना कुठेही संताप होत नाही, कारण त्यांना ते त्यांच्या फ्रॅटर्निटीचा भाग वाटत नाही. आणि म्हणून परत परत प्रश्न तिथंच येतो की आपला कॉन्शियसनेस, माध्यमांचा कॉन्शियसनेस. आता माध्यमांमध्ये आपण बघितलेले वारंवार दरवर्षी ऑक्सफॅमचा रिपोर्ट येतो, 94% अधिक जे निर्णायक पोझिशन्स आहेत माध्यमांमधल्या, या सर्व सवर्ण व्यक्तींनी व्यापलेल्या आहेत. सवर्ण त्यातल्या त्यात अर्थात ब्राह्मण जातीने. तर या जर पोझिशनवरतीच ते लोक असतील, तर या समाजाचा कॉन्शियसनेस घडवणारा जो मीडिया आहे, त्याचा स्वतःचा कॉन्शियसनेस, त्याची स्वतःची नेणीव किंवा जाणीव कशा प्रकारची असणार आहे हे साहजिक आहे. त्यामुळेच मला वाटतंय प्रतिनिधित्व हे का महत्वाचं होतं इतकं वारंवार, ह्याला अधोरेखित करणाऱ्या या घटना. वैभव, बाबासाहेबांचं तर फार प्रसिद्ध वाक्य आहे की आमची लढाई ही संपत्तीसाठी नाही, जमिनीसाठी नाही, तर आत्मसन्मानाने माणूस म्हणून जगण्यासाठीची आहे. ते फार इंग्लिश मधलं फेमस वाक्य बाबासाहेबांचं. आपण अनेक जागे 14 एप्रिलला दिसतो पण, अ बॅटल इज नॉट फॉर मनी. आणि तर मला वाटतं की हा मुद्दा बाबासाहेब किती दृष्टी होते की ही जाती अंताची लढाई ही मुळातच पैशासाठीची किंवा आमच्या अपवर्ड मोबिलिटी फक्त एवढी व्हावी नाही, तर ही पूर्ण ही जात जी नेनिवेमध्ये आहे ती संपवण्यापर्यंतची. आणि त्याच्यामधून आमचा आत्मसन्मान, म्हणजे बाबासाहेब अॅनालिसिस ऑफ कास्ट मध्ये म्हणतात की कास्ट इज अ नोशन, जात ही धारणा आहे, आणि ही जी धारणा आहे ही सुटत नाही. म्हणून तुमच्या मटेरियल गोष्टींवर ही धारणा बदलल्या ह्याच्यातला भाग नाहीये. मला वाटतं गवई साहेबांवरती झालेला जो हल्ला आहे, म्हणजे ह्याचा निषेध आपण करतोय, आपण त्या बॅकग्राऊंडचे आहोत, हा सगळा भाग आहे. परंतु दिस इज ऑल्सो अॅन मेसेज फॉर ऑल दोज ज्यांना असं वाटतं की आमची रिझर्वेशनमुळे का होईना किंवा आर्थिक म्हणून आमची अपवर्ड मोबिलिटी झाली म्हणून आता आम्हाला एक्सेप्टन्स आलेला आहे. तर तसं होत नाही. तुम्हाला एक्सेप्टन्स नाही आहे, तुम्हाला ही व्यवस्था एक्सेप्ट करणार नाही आहे, आणि हे करत नाही. आणि म्हणून तुम्हाला समाजामध्ये येणं, आंबेडकर विचारधारा स्वीकारणं, आणि हे सोडून तुमचा उद्धार होणार नाही हे तुम्ही लक्षात घ्या. जातीचे प्रश्न बिलो द कार्पेट टाकून तुम्हाला हा प्रश्न सोडवता येणार नाही. म्हणजे तुम्हाला किती जरी वाटलं की आम्ही बिलो द कार्पेट टाकावं आणि आता बाकीच्याला आर्थिक प्रश्नावर गप्पा मारूया, आता माहिती आहे काय की आता लोकांची प्रगती झाली, आता आपण काय केलं पाहिजे की आपण क्रिमिनल लावलं पाहिजे SC ST मध्ये, कारण की त्यांची प्रगती झालेली आहे. गवई साहेब, कशी प्रगती झाली? आपल्याला जोडे मारतात लोक, कुठे क्रिमिनल लावणार तुम्ही आता? आता हाचा भाग काय? म्हणून प्रगती नाही होती. म्हणजे त्या जजमेंटमध्ये तुम्हीच लिहिलंय की क्रिमिनल लावा. नाही लावता येणार क्रिमिनल. ह्याच्यामध्ये मुद्दा असा आहे की हा मुद्दा फक्त आमच्या रिप्रेझेंटेशनचा नाहीये, हा मुद्दा आमच्या आत्मसन्मानाचा आहे. आणि म्हणून ज्या लोकांना आरक्षणाच्या माध्यमातून प्रगती झाली, आर्थिक निकषामधून प्रगती झाली, जमिनी भेटल्यावर प्रगती असं वाटत असेल, तर ही लढाई तिथे संपणारी नाहीये. ही आत्मसन्मानाची लढाई आपल्याला प्रत्येक दिवशी, प्रत्येक क्षणी लढावी लागणार आहे. जसा वैभव तुम्हाला हा नेनिवेचा प्रश्न आहे, हा नेनिवेच्या प्रश्नाला तुम्हाला भिडावं लागणार आहे. आणि मला वाटतं हा जरी अवेकनिंग कॉल आपल्या लोकांना आला, जे लोक आता जरा वरती सेक्रेटरीमध्ये गेलेले आहेत, तिथे जाऊन बसतात, खासदार झालेत, आमदार झालेत, बाकीच्या, की आपल्याला हे एक्सेप्टन्स नाही यांना करावं लागेल. आता बाबू जगजीवनरावांची मुलगी आता म्हणते की बाबू जगजीवनराव किती त्रास होत होता आणि त्यांच्या शास्त्रोक्त कशी पाळली गेली, गोविंदांना आतमध्ये येऊ नाही दिलं, आमच्या हे झालं. तर हे जे प्रश्न आहेत तुम्ही लक्षात घ्या की असं होणार आहे. हे पद आल्याने हा समाज बदलत नाही, समाज बदलण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतील. आणि हे एवढंच सांगतं की जाती निर्मूलनाची चळवळ किती गरजेची भारतासाठी, ही मूलभूत चळवळ आहे, ह्याची जाणीव हे प्रकरण आपल्याला करून देणार आहे. वैभव, अगदी
मला एक गोष्ट मला सांगायची आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला दोघांनाही एक महत्वाचा प्रश्न विचारायचा आहे. मी रिसेंटली एका सर्व्हे रिपोर्टवर काम करत होतो. मी नाव सांगणार नाही, जानेवारीमध्ये प्रकाशित होईलच तो सर्व्हे. त्या सर्व्हेमध्ये ना 3 प्रश्न होते आणि ते 3 प्रश्न अशा पद्धतीचे होते की सगळ्यात ज्येष्ठ संपादकांना, देशातल्या 30 प्रमुख ज्येष्ठ संपादकांना प्रश्न विचारला गेला की तुमचे किती सहकारी जे मागास जातीतून आहेत आणि मागास जातीतून असलेले, विशेषतः आंबेडकरी विचारधारेचे, डाव्या विचारांचे, पुरोगामी विचारांचे असे किती पत्रकार, ज्येष्ठ पत्रकार तुमचे मित्र आहेत. 30च्या 30 संपादकांनी सांगितलं आमचा एकही मित्र नाही. त्यांना सेकंड फॉलोअप क्वेश्चन होता, आम्ही तो विचारलेला. तो प्रश्न असा होता की तुमच्या करिअरच्या सुरुवातीपासून किंवा गेल्या 5 वर्षामध्ये ह्या पत्रकारांपैकी किती पत्रकारांना तुम्ही कधी घरी जेवायला बोलवलेलं आहे का? सगळ्यांचं उत्तर 0 आलं. बरं, पगार या सगळ्या पत्रकारांची, जे त्यांच्या बरोबरचे मागासवर्गीय पत्रकार असतील, त्यांची पगार सुद्धा एकदम चांगली पगार आहेत, जास्त नाहीये. म्हणजे ते फारच हाताच्या बोटावर मोजण्या एवढे आहेत. 50,000 लाख रुपयापर्यंतची पगार असतील त्यांना. त्यांची आर्थिक स्थिती सुधारली तरी त्यांचे बॉसेस जे ब्राह्मण आहेत, जे सवर्ण आहेत, त्यांच्या दृष्टिकोनामध्ये तर फरक पडलेला नाही. आणि हे तर डेटानी समोर आलेले, उदाहरणांनी समोर आलेले आणि मोठ्या मोठ्या संपादकांनी ते कबूल केलेलं आहे. त्यामुळे आर्थिक स्थिती सुधारली तरी जस्टिस गवईंच्या बद्दलचं असलेलं ते मत जे आहे ना, ते बदलणार नाही. उलट जस्टिस गवईंनी उपवर्गीकरणाचा मुद्दा छेडून काढला, आरक्षणाचे जे मूळ तत्व होतं त्याला हात लावायचा प्रयत्न केला, त्यांच्या मातोश्रींना RSSनी 5 तारखेच्या कार्यक्रमामध्ये बोलावणं धाडलं. एवढं सगळं करूनही जस्टिस गवईंच्या नशिबामध्ये शेवटी बूटच आला. म्हणजे आपल्याला हे इथे शिक्कामोर्तब झालेलं आहे की हा सगळा प्रकार नेमका काय आहे. मला तुम्हाला दोघांना याच अनुषंगाने प्रश्न विचारायचा आहे. जस्टिस गवईंकडे एक खूप मोठी संधी चालून आली होती आणि ती संधी अशी होती की त्यांना धडा शिकवता आला असता आणि एक मोठं उदाहरण सेट करता आलं असतं देशातल्या सगळ्या न्यायाधीशांसमोर की मान वाकून तुम्ही, पाठीचा कणा वाकून तुम्ही चालणार नाही. तुमच्या हातामध्ये पॉवर आहे, तुम्ही थेट निर्णय द्या. सरकारी सत्तेला, धार्मिक सत्तेला, सांस्कृतिक सत्तेला घाबरू नका. पण काल त्यांनी घडल्या प्रकारानंतर थेट सांगितलं मी जराही विचलित झालेलो नाही आणि मला काही करायचं नाही. तर यामागे काय कारण आहे, तुम्ही या गोष्टीकडे कसं बघता? जस्टिस गवईंनी सगळ्यात मोठी संधी गमावली की त्यांनी त्या राजकारणाला सरेंडर होण्याचं एक अप्रत्यक्षरित्या कबूलच केलेलं आहे. तुम्हाला दोघांना काय वाटतं? मला फक्त वाटतं ना वैभव की याच्यामध्ये ना, मी आता ऍक्च्युअली म्हणणारच होतो की नितीश सर जे म्हटले त्यानंतर एक डोक्यात आलं की आपल्याकडे एक शब्दप्रयोग आहे की गुड मुस्लिम किंवा सरकारी मुसलमान. तर ते तसं आहे ना, हे जे कोणत्या लढाऊ किंवा जे म्हणतो ना, जे स्पिरिट असलेले जे समुदाय असतात, ज्यांना स्वतःचं आत्माभिमान किंवा ज्यांना सेकंडरी सिटिझनशिप मिळावी अशी इच्छा असते, पण ते त्याच्या विरुद्ध काहीतरी संघर्ष करतायत. तर या समुदायांना आयडियल कसं असावं याच्यासाठी काही चेहरे नियुक्त केले जातात. म्हणजे गुड मुस्लिम अब्दुल कलामांसारखा असतो. तो स्वतःची सगळी धार्मिक ओळख सगळं पुसून टाकतो, ते सगळं लपवतो आणि आम्हाला जसं हवंय, आम्ही जे वर्चस्ववादी आहोत त्यांच्या हिशोबाने तो वागतो. तसंच एक गुड दलित किंवा गुड आदिवासी किंवा गुड SC ST या प्रकारचा एक टोकन असतो फक्त की आम्ही प्रतिनिधित्व दिलं ना, आता लायकीत राहायचं. या प्रकारच्या ऍटिट्यूडने ज्यांच्याकडे बघता येतं, अशा प्रकारचे टोकन्स तयार करते ही व्यवस्था. आणि त्यांना खरं बघायला गेलं तर ते एका अर्थाने टुथलेस टायगर बनवून टाकलं जातं. त्यांना तुम्हाला प्रतिनिधित्व दिलंय, हेच तुमच्यासोबत झालेला न्याय आहे. पण न्याय म्हणजे, समानता म्हणजे तुम्ही जसे वागता तसं वागण्याचा अधिकार, त्याच पद्धतीनं त्याच शार्पनेसनं वागण्याचा अधिकार मिळणं, हे जोपर्यंत रुजत नाही तोपर्यंत मला वाटतं सरन्यायाधीशांना सुद्धा स्वतःचे पद जरी असलं तरी आपल्या काय मर्यादा आहेत किंवा परसेप्शन काय आपल्याबद्दल बोललं जातंय किंवा क्रिएट केलं जातंय, त्याचा दबाव त्यांच्यावरती असावा की आता आपण परवाचं जे विधान केलेलं आहे, म्हणजे 16 तारखेचं जे विधान आहे त्यांचं विष्णू बद्दलचं, त्याच्यानंतर त्यांना सुद्धा बाहेरच्या गोष्टींचा दबाव जाणवत असावा आणि त्यामुळे कदाचित त्यांनी या प्रकारची पॅसिफिस्ट किंवा दुर्लक्ष करण्याची भूमिका घेतली असावी असं मला वाटतं. कारण तो त्यांच्यावरती सुद्धा दबाव असेल की तुम्ही तुमची मर्यादा सोडून बाहेर यायचं नाही. मुळातच आय अग्री की त्यांना हे प्रकरण वाढवायचं नाहीये आणि त्यांना हे लक्षात येते की ते विष्णूच्या प्रकरणामधूनच हे सगळं वाढत चाललेलं, कमी असं दाखवण्यात येत आहे.
आपण जरी आता हे पूर्ण चर्चा करत दाखवलंय की ह्याच्यामधली एक जाती नेणीव आहे त्याच्यामधून झालेलं आहे, परंतु त्यांना पण ते नेरेटिव्ह पाहिजे की मी विष्णूमध्ये बोललो म्हणून हिने असं केलं आणि ह्याच्यामुळे नको मला आता वाढवायचं नाहीये. परंतु गवई साहेब 2 गोष्टी लक्षात घ्या. एक तर हा अपमान व्यक्तिशः तुमचा नसून तो त्या पदाचा झालेला आहे आणि म्हणून संविधानिक पदावरती ज्याच्यावरती हल्ला झालाय तर त्याच्याबद्दल त्या व्यक्तीला शिक्षा भेटली पाहिजे आणि ही जबाबदारी न्याय व्यवस्थेची आहे. एक दुसरी गोष्ट आहे की जेव्हा एखादा दलित माणूस हा सेकंड जनरेशनचा काय असेल ना हा सर्वोच्च पदावर जातो तेव्हा पूर्ण समाज त्याला अपेक्षेने बघत राहतो, पूर्ण समाज त्याच्यामध्ये स्वतःचं प्रतिबिंब बघत राहतो आणि हा जो जोडा पडलाय तो पूर्ण समाजावरती पडला असतो हे पण लक्षात घ्या. मला हे मान्य आहे की आपण हे माफ केलं पाहिजे आणि माफी दिली पाहिजे, अगदी खुन्यालाही माफी दिली पाहिजे. गांधीकडे जेव्हा एक माणूस आला होता म्हणाला की मी एखाद्या मुस्लिम मुलाला मारून टाकलाय, तो म्हणतो तू त्याच्यामध्ये दत्तक घे. परंतु हा जो भाग आहे ना की त्याच्यामध्ये प्रायश्चित डोळ्यामध्ये दिसत होतं म्हणून तुम्ही त्याला माफ करताय. मग तुम्ही म्हणता या माणसाला प्रायश्चित नाहीये, तो म्हणतो आय डोंट रिग्रेट फॉर इट. मग ज्या माणसाला प्रायश्चित नाहीये आय डोंट रिग्रेट म्हणून वृद्धा मरण्याचा भीती नसते, काळ सोकावतो आणि ह्याच्यासाठी मला वाटतं न्यायालयाने ह्याच्यावरती आता दखल घेतली पाहिजे आणि ह्याला शिक्षा झाली पाहिजे. ह्या बाकीच्या गोष्टी सोडून द्या. अपमान एकट्या व्यक्ती भूषण गवईचा नाहीये, हा अपमान हा सरन्यायाधीशाच्या पदाचा झालाय, एकट्या भूषण गवईचा नाहीये, तो पूर्ण ज्या समाजामधून भूषण गवई होतो त्या समाजाचा झालेला आहे आणि म्हणून इथे शिक्षा व्हायला पाहिजे. इथं समता आहे आणि कायद्याचं राज्य आहे हे दाखवलं गेलं पाहिजे. 100%. मला ह्याच मुद्द्याला धरून एक प्रश्न तुम्हाला दोघांना. प्रत्येक युद्धामध्ये कोलॅटरल डॅमेज नावाचा एक प्रकार असतो. काही आमचे मारले गेले म्हणजे तुमचे मारण्यासाठी काही आपण आपले स्वतःचे सैनिक पण हे करतो, अशा पद्धतीची एक युद्धनीती असते, कोलॅटरल डॅमेज त्याला म्हटलं जातं. आपण सातत्याने पाहत आलेलो आहे की जेव्हा केव्हा ओपन होऊन विरोध करायची वेळ येते, हल्ला करायची वेळ येते, त्यावेळेला ही व्यवस्था, ही ब्राह्मण्यवादी व्यवस्था अशा लोकांना पुढे करते की ते जरी त्या हल्ल्यामध्ये गारद झाले, मारले गेले किंवा ते पकडले जरी गेले तरी त्याचा आपल्या सिस्टमला काही फरक पडणार नाही. त्यामुळे राकेश किशोर तिवारी नावाचा एक 70 वर्षाचा म्हातारा हा पुढे केला गेला. हे असे प्रकार जाणून बुजून केले जातात आणि अशी काही उदाहरणं आहेत का जे लोकांना आपण सांगू शकतो? नाही, आता ह्याच्यामध्ये कॉन्स्पिरसी थिअरी असं काही खूप म्हणता येणार नाही. म्हणजे त्याचे काय असं आपण फॅक्च्युअल बोलूया त्याच्यामध्ये की दिसत नाही. राकेश किशोर ज्या इकोसिस्टीम मधून येतो ती इकोसिस्टीम प्रॉब्लेमॅटिक आहे ना. सनातन का अपमान नाही सहेगा हिंदुस्तान म्हणणारी इकोसिस्टीम कोणाची माहिती नाही का? आणि तिथे येऊन तुम्ही जे करणं, तुम्ही वकील आहात दाखवणं, म्हणजे ते कसं की गांधीचा खून करायला जाताना स्वतःची सूचना करून जाणं हे जितकं आहे की नाही की आपण लोकांना काहीतरी वेगळं दाखवावं, आणखीन लोकांवरती जावं. तसंच तुम्ही इथे जाताना वकील म्हणून जाता, पण त्याच्यामध्ये तुम्ही वकील नसताच, तुम्ही त्याच्यामधले एक सनातनी हिंदू ब्राह्मण असता आणि तो राग तुम्ही दलित न्यायाधीशावरती काढत राहता. म्हणून आपण आता बाकी ह्यांच्या मागे कोण करतोय कोण नाही हा थोडासा आपण काही एव्हिडन्स नाही, आपण त्या कॉन्स्टिट्यूशन जाऊ नये. परंतु हा झालेला मुद्दा प्रॉब्लेमॅटिक आहे आणि म्हणून आपण तिथे हे करायला पाहिजे. मला सर शेवटचा फक्त प्रश्न तुम्हा दोघांसमोर ठेवायचा आहे आता याच्यामध्ये की आपण याच्या परत आपण न्यायदानाच्या प्रक्रियेकडे येऊ आणि तिथे आपण चर्चा संपवू की न्यायदानामध्ये आपण आतापर्यंत जे बघितलं की ज्या प्रकारचं सेपरेशन असायला हवं असं तुम्ही खूप व्यवस्थित स्पष्ट केलेलं आहे नितीश सर. तर आपण बघतो की उमर खालिदची केस असेल किंवा अनेक कार्यकर्त्यांच्या, सामाजिक कार्यकर्त्यांच्या, आदिवासींच्या, मुस्लिमांच्या ज्या केसेस असतील त्याच्यामध्ये न्यायपालिका, ज्युडिशरी ऍज अ होल आणि सामाजिक जे समजा लिगल रिपोर्टर्स असतील किंवा मीडिया असेल, ज्या संवेदनशीलतेनं रिॲक्ट होतो. संवेदनशीलता म्हणजे मी वेगळ्या अर्थाने म्हणतो, मी नेगेटिव्ह अर्थाने म्हणतोय की जी हायपर सेन्सिटिव्हिटी तयार होते की असं नाही बोलायचं, असं नाही करायचं, तुम्ही कपडेच असे का घातले, तुम्ही आवाजच का चढवला, मग या प्रकारची जी सेन्सिटिव्हिटी, हायपर सेन्सिटिव्हिटी दाखवली जाते ती या अशा प्रकारे जेव्हा घटना घडते तेव्हा त्या वकिलाला एका रात्रीत सोडून दिलं जातं. तर कायद्यामध्ये आता स्पष्ट झालेलं आहे का की 2 प्रकारचे कायदे अस्तित्वात आहेत. विशिष्ट जाती वर्गांना एक प्रकारचा कायदा आणि इतरांना म्हणजे जे वंचित घटक आहेत, शोषित घटक आहेत, पीडित घटक आहेत किंवा जे खरं तर आता एका अर्थाने अनऑफिशियली सेकंड क्लास सिटीजन आहेत त्या सगळ्यांना वेगळा कायदा. ही लाईन आता खेचली गेली आहे का याच्याबद्दल आपण बोलूया आणि चर्चा थांबूया. आता 2 वेगळ्या प्रकारचे केस आहेत. उमर खालिदची आणि केस ही अगदी टेररिझमची त्यांच्यावर UAPA टाकून केलेली केस आहे. पण तेही असे की तुम्ही UAPA टाका, काही टाका, परंतु
5 वर्ष विदाऊट बेल विदाऊट हिअरिंग ठेवतं कसं काय, हा एक मोठा प्रश्न भारतीय न्याय व्यवस्थेवरती खूप मोठा राहणार आहे. आणि तो तुम्हाला आता पुढच्या अनेक शतकांमध्ये ह्याचे उत्तर द्यावे लागतील का केलं ते. पण तो एक बाजू पीएचडी स्कॉलरला विदाऊट बेल तुम्ही का ठेवला, ब कड व्यक्ती येतो, त्याला का ठेवताय तुम्ही, त्याला हिअरिंग का देत नाही, त्याला तारीखाला वेळ भेटत का नाही तुमच्या ह्याच्यामध्ये, त्याची तारीख का भेटत नाही तुम्हाला. हा मुद्दा राहणारच आहे. आपण पुन्हा येऊया की ह्या केसमध्ये काय झालंय की गवई म्हणतात मला केस करायची नाही, रजिस्ट्रारने काही केस दाखल केली नाही, दिल्ली पोलीस आले ते म्हणाले की आता केस नाही, समजा केस नसेल तो म्हणे उद्या रॉंगफुल डिटेन्शन आहे माझं, त्याला सोडून दिलेलं आहे. हा साधी गोष्ट की ह्याच्यावरती तुम्ही प्रोएक्टिव्हली केस तुम्ही गवईंच्या ह्याच्यामध्ये की मला ह्याच्यावरती केस करायची, आय डोंट वॉन्ट टू प्रेस द मॅटर. पण तुम्ही माझा पुन्हा गवई साहेब तुमचा स्वतःचा नाहीच आहे, तुम्ही स्वतःवरती काय घेताय ते. एका भारताच्या सरदेशात गेला आपण, व्हाय यू वॉन्ट टू डोंट प्रेस द मॅटर, तो तुमची वैयक्तिक बाब आहे काही नाहीये ना ती. तुम्हाला तो मुद्दाच नाहीये, रजिस्ट्रारने स्वतः सुमोटो ह्याच्यावरती केस दाखल केली पाहिजे, कारण की तो त्याच्या न्यायाधीशाचा अपमान झालेला आहे. म्हणून आपण तुमचा लार्जर प्रसंग मुद्दा असंच आहे की 2 प्रकारच्या लोक आहेत, की एकाला अर्णब गोस्वामी आहे की ज्याच्यासाठी तुम्ही सगळं एका रात्रीमध्ये हिअरिंग देऊ शकता, आणि दुसरीकडे उमर खालिद आहे. आपण हे 2 पॅरल जर घेतले की अर्णब गोस्वामी एकीकडे आणि उमर खालिद एकीकडे, तर आपल्याला 2 प्रकारचे लोक तुम्हाला भेटतात. येस, ठीक आहे सर. सो मला वाटतं की ते स्पष्ट होतंय या निमित्ताने, या चर्चेच्या निमित्ताने, की आपल्या न्यायपालिकेला एका मोठ्या व्यापक रिफॉर्म्सची गरज आहे. या सगळ्या हे सगळं आपल्या डोळ्यासमोर घडतंय, आणि आपल्या लोकशाहीची जी या संस्था आहेत, वेगवेगळ्या संस्था आहेत, वेगवेगळे जी आयुध आहेत, त्यांची आपल्या डोळ्यांसमोर त्यांना निष्काम केलं जातंय. आणि आपण जर असंच शांत बसू तर आपल्या नागरिकत्वालाही याच्याने इजा होईल लवकरच, याच्यामध्ये काहीही दुमत असण्याचं कारण नाही. आपल्या नागरिकतेचा पाया या सगळ्या संस्थांवर आधारित आहे, आणि जर तुम्हाला त्याच्याबद्दल चिंता वाटत नसेल तर तुम्ही एकतर प्रिव्हिलेज्ड आहात किंवा फारच निरागस आहात. तर त्यामुळे नवसागरे सर, तुम्ही इतकी सविस्तर माहिती दिली, इतका वेळ दिलात, त्याबद्दल तुमचे खूप आभार. अशा प्रकारची चर्चा आहे ती वैभव छाया टॉक्स आणि इंडी जर्नल हे तुमच्यापर्यंत घेऊन येऊ शकतात, कारण आमचं जे अर्थकारण आहे ते स्वतंत्र आहे, ते सर्वार्थानं कुठल्याही हितसंबंधांच्या बाहेरचं आहे. आणि त्यामुळं तुमच्यासारखे जे दर्शक आहेत, वाचक आहेत, श्रोते आहेत, त्यांच्यामुळे आम्हाला हे शक्य होतं. तर आम्हाला आर्थिक मदत करायचा विचार नक्की करा, पण किमान आमचे जे व्हिडिओज आहेत ते लाईक करा, शेअर करा, हे चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायला आम्हाला मदत होईल. तर त्यामुळं या चर्चेत सहभागी झाल्याबद्दल सर्वांचे आभार, आणि पाहत राहा इंडी जर्नल आणि वैभव छाया टॉक्स.